नमस्कार. पुढारी ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन आणि याच दिनाच्या औचित्य साधून आजच्या संवादाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि या संवादाचा विषय आहे जैवविविधता व इको सेन्सिटिव्ह झोन. आणि आज या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक डॉक्टर मधुकर बाचुळकर सर. पुढारी ऑनलाईनच्या वतीनं मी सर्वात प्रथम त्यांचं स्वागत करतो. दैनिक पुढारी संचलित प्रयोग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती आपण संवादाचं आयोजन करतोय आणि आजचा जो संवाद आहे तो म्हणजे पर्यावरणाचा समतोल जो ढासळत चाललेला आहे, वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण याच्यामुळे निसर्गामध्ये जी संपत्ती आहे त्याचा अतिरेकी वापर होत आहे. त्यामुळं पर्यावरणाचा जो समतोल ढासळत आहे त्यामुळेच पर्यावरणाचं जतन, संवर्धन आणि संरक्षण होणं आवश्यक आहे. आणि यासाठीच जवळपास गेले 25 ते 30 वर्ष झालं बाचुळकर सर कार्यरत आहेत. आणि त्यामुळेच आजचा जो संवादाचा विषय आहे, खास करून हा जो दिवस आहे म्हणजेच जागतिक निसर्ग संवर्धन दिन, या विषयासाठी या विषयाचं औचित्य साधूनच आपण हा संवाद घेतोय. पुण्याशी एक वेळ मी सरांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा आपल्याला हा विषय सांगतोय, जैवविविधता आणि इको सेन्सिटिव्ह झोन. तर सर, सुरुवात करताना पहिल्यांदाच मी मुद्दामून विषयाचं जरी आपण शीर्षक घेतलेलं आहे, टायटल घेतलेलं आहे, त्या अनुषंगानेच प्रश्न विचारतोय. सर, जैवविविधता म्हणजे काय? म्हणजे नक्की जैव आणि विविधता असे दोन वेगळे शब्द जोडले गेलेले आहेत त्याच्यामध्ये. तर जैवविविधता म्हणजे काय? कसं आहे की निसर्गामध्ये प्रामुख्यानं दोन घटक आहेत. पहिला घटक आहे सजीव, हो, आणि दुसरा घटक आहे निर्जीव. हो. आता या सजीव सृष्टीमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, हो, अनेक प्रकारचे प्राणी आहेत आणि अनेक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्म जीव आहेत. बर. आणि या सगळ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वैविध्य आहे. हो, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये विविधता आहे. बर. या विविधतेलाच आपण जैवविविधता असं म्हणतो. बर. जैव म्हणजे जैविक, म्हणजे सगळी सजीव सृष्टी जैव मध्ये मोडते. म्हणजे सजीव सृष्टीमध्ये ज्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, यांच्यामध्ये असणारी जी विविधता आहे, हो, त्यांच्यामध्ये असणारे जे वैविध्य आहे त्याचा अभ्यास म्हणजे जैवविविधता. बर. त्यालाच इंग्रजीमध्ये बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात. हो, म्हणजे डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आली त्याच्यात. हो. तर त्या बायोडायव्हर्सिटी बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. हो. आपल्याला सर्वांना माहित आहे की आपली जी सूर्यमाला आहे, हो, या सूर्यमालेमध्ये सुद्धा अनेक ग्रह आहेत, अनेक उपग्रह आहेत. हो. पण आपल्या या सूर्यमालेमध्ये आपण ज्या ग्रहावर राहतो, पृथ्वीवर, या पृथ्वीवरच फक्त सजीव सृष्टी आहे. होय. बाकी कोणत्याही ग्रहावर किंवा उपग्रहावर सजीव सृष्टी आहे असा शोध लागलेला नाही. हो, हो, अजून तरी लागलेलं दिसत नाहीये. म्हणजे याचा अर्थ सुस्पष्ट आहे, हो, की आपल्या सूर्यमालेमध्ये फक्त पृथ्वी या ग्रहावरच फक्त सजीव सृष्टी आहे. बरोबर. म्हणजे जैव विविधता ही फक्त पृथ्वीवर आहे. हो. आता दुसरी गोष्ट मी सांगेन आपल्याला की मोठं ब्रह्मांड फार मोठं आहे. होय. त्या ब्रह्मांडामध्ये तरी अनेक सूर्यमाला आहेत आपल्यासारख्या. बरोबर. पण आज अखेर तरी या ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या कोणत्याही सूर्यमालेमधल्या कोणत्याही ग्रहावर किंवा उपग्रहावर सजीव सृष्टी आहे किंवा जैव विविधता आहे त्याचा अद्याप तरी अभ्यास झालेला नाही किंवा शोध लागलेला नाही. हो, हो. म्हणून याचं महत्व आपण जाणून घ्यायचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे असंख्य सूर्यमाला आहेत बघा, त्याच्यातली आपली एक, आणि फक्त पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. हो, बाकीच्या ग्रहावर उपग्रहावर आहे का नाही हे आपल्याला अद्याप तरी माहिती, बरोबर, किंवा त्याचा शोध लागलेला नाही. होय, होय, होय. म्हणजे ही गोष्ट सुस्पष्ट आहे की या ब्रह्मांडामध्ये जी सजीव सृष्टी आहे ती फक्त आज तरी आपण म्हणू शकतो की पृथ्वीवर आहे. बरोबर. आता ही जी पृथ्वीवर जैव विविधता जी आहे किंवा ही सजीव सृष्टी जी आहे, ही सजीव सृष्टी निर्माण व्हायला निसर्गाला कोट्यावधी वर्षांचा कालावधी लागलेला. अगदी बरोबर. म्हणजे जलचरांचं पहिलं अस्तित्व निघालं इथून कोट्यावधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर. हो, बरोबर. ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही इव्हॉल्युशन म्हणतो. बरोबर. या उत्क्रांतीनंतर आता अस्तित्वात असणारी सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे. होय. आणि सजीव सृष्टी निर्माण व्हायला निसर्गाला कोट्यावधी वर्षांचा कालावधी लागलेला आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. बरोबर. आता प्रश्न असा आहे की ही जैव विविधता पृथ्वी तलावर कुठं आहे मग? अगदी. तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की पृथ्वीवर असणारी ही जैव विविधता समप्रमाणामध्ये विभागलेली नाही.
बरोबर. काही ठिकाणी जैवविविधतेचं प्रमाण फार मोठं आहे, हा. काही ठिकाणी जैवविविधतेचं प्रमाण अत्यंत कमी आहे. बर. तर जैवविविधतेचं प्रमाण पृथ्वीच्या पाठीवर सर्वात जास्त हे उष्ण कटिबंधातल्या देशामध्ये आहे. बर. ज्याला इंग्रजीमध्ये आपण ट्रॉपिकल रिजन असं म्हणतो. प्रामुख्याने कुठले देश आहेत सर? आता आपण सांगणार आहे. हो. उष्ण कटिबंधातल्या देशामध्ये किंवा उष्ण कटिबंधाचा जो भूप्रदेश आहे त्याच्यामध्ये जैवविविधतेचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. आता या उष्ण कटिबंधाच्या भूप्रदेशामध्ये प्रामुख्यानं तिथं जी जंगलं आहेत बर त्याला ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट असं म्हणतात. बर. आणि मराठीमध्ये त्याला वर्षावन असं म्हणतात. हा. या वर्षावनामध्ये जगातली सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी आहे. रेन फॉरेस्ट म्हणजे जिथं पाऊस पडतो सर्वात जास्त. आणि ही सगळी जंगलं फक्त ट्रॉपिकल रिजन मध्ये आहेत. बर. आता विषुववृत्ताचा जो प्रदेश आहे हो त्याच्या वरच्या बाजूला आणि खालील बाजूचा जो सगळा भूप्रदेश आहे त्याला ट्रॉपिकल रिजन म्हणतो. बरोबर. विषुववृत्त पृथ्वी आहे भारतातून सुद्धा गेलेलं आहे. आता तेच म्हणतो. पृथ्वी जी आहे त्याचा मधला भाग म्हणजे ट्रॉपिकल रिजन. बरोबर. हा हा. आणि या ट्रॉपिकल रिजन मध्ये येणारे जे देश आहेत तिथं असणारा जो भूप्रदेश आहे तिथं असणारी जी जंगलं आहेत ही जैवविविधतेनं अत्यंत समृद्ध आहेत. आता सर्वात महत्वाचं की एकूण जी जगामध्ये जैवविविधता आहे ना त्याच्यातली जवळपास 65% जैवविविधता जी आहे किंवा त्याच्यापेक्षाही किंबहुना जास्त ही या ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये म्हणजे ट्रॉपिकल रिजन मध्ये असणाऱ्या जंगलामध्ये आहे. बर. म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा भूतलावरचा भाग म्हणजे ट्रॉपिकल रिजन आणि त्या ट्रॉपिकल रिजन मध्ये असणारी ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे वर्षावन. आता गंमत अशी आहे पृथ्वीवर एकूण जी जमीन आहे त्या जमिनीच्या फक्त 7% जमिनीवर ओनली ऑन द 7% लँड बर ही वर्षावनं पसरलेली आहेत. फक्त 7%. 7% सर. आणि जगातली 65% जास्त जैवविविधता फक्त त्या 7% जमिनीवर असणाऱ्या वर्षावनामध्ये आहे. म्हणजे 7% जो प्रदेश आहे सर तो सगळ्यात फार महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा आहे. बर. म्हणजे जगातली सर्वात जास्त जैवविविधता ट्रॉपिकल रिजन मध्ये आहे, उष्णकटिबंधातल्या प्रदेशामध्ये आहे. त्या प्रदेशामध्ये असणारी जी वर्षावनं आहेत त्या वर्षावनामध्ये ही आहे. आणि जगामध्ये एकूण जी सगळी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्या 65% जास्त बायोडायव्हर्सिटी ही त्या वर्षावनामध्ये आणि ट्रॉपिकल रिजन मधल्या भूप्रदेशामध्ये आहे. बरोबर. याच्यावरून आपल्याला ट्रॉपिकल रिजनचं जैवविविधतेच्या दृष्टीनं महत्व सगळ्यांना लक्षात येणं गरजेचं आहे. बरोबर. अगदी बरोबर. आणि मी मगाशी म्हणाल तशी फक्त एकूण जमिनीच्या 7% जमिनीवरही जंगल आहेत. म्हणजे त्यांचं किती जतन संवर्धन होणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्वाचं झाला पहिला भाग. आता दुसरा भाग जो आहे तो म्हणजे टेम्परेट रिजन. बर. म्हणजे शीत कटिबंधातले भूप्रदेश. बर. आता शीत कटिबंधातल्या भूप्रदेशामध्ये सुद्धा जंगल आहेत. म्हणजे थोडक्यात बर्फाळ रिजन. हा बर्फाळ थंडीचा प्रदेश. शीत कटिबंध भूप्रदेश म्हणजे अंटार्क्टिका अटलांटिका नाही सांगतो ना. तर याच्यामध्ये जो टेम्परेट रिजन इंग्रजीमध्ये म्हणतात किंवा त्याला आपण शीतकटिबंधाचा भूप्रदेश जो म्हणतो या शीतकटिबंधाच्या भूप्रदेशामध्ये सुद्धा जंगल आहेत, तिथंही वनस्पती आहेत, प्राणी आहेत, सूक्ष्मजीव आहेत तिथं सुद्धा. पण त्यांचं प्रमाण जे आहे हे ट्रॉपिकल रिजन पेक्षा कमी आहे. बरोबर. म्हणजे उष्णकटिबंधापेक्षा मगाशी म्हणालो तसं समप्रमाणामध्ये विभागलेलं नाही. सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी आहे ती ट्रॉपिकल रिजन मध्ये आहे, त्याच्यानंतर टेम्परेट रिजन मध्ये आहे आणि त्यानंतर पृथ्वीची 2 टोकं जे मगाशी तुम्ही म्हणाला पोलर रिजन्स, ध्रुव प्रदेश. या ध्रुव प्रदेशावर मात्र बायोडायव्हर्सिटीचं प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी आहे. बरोबर. याच्यावरून एक गोष्ट सुस्पष्ट झाली आपल्याला की पृथ्वी तलावर सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी उष्णकटिबंधातल्या जंगलामध्ये प्रदेशामध्ये आहे. त्याच्यापेक्षा कमी जी आहे ती शीतकटिबंधातल्या जंगलामध्ये किंवा भूप्रदेशामध्ये आहे. आणि सर्वात कमी बायोडायव्हर्सिटी जी आहे ती पोलर रिजनला आहे म्हणजे ध्रुव प्रदेशावर आहे. बरोबर. आता एक तुम्हाला महत्वाची गोष्ट मी सांगेन, हा जो सगळा ट्रॉपिकल रिजन आहे ना या ट्रॉपिकल रिजन मध्ये एवढी जैव विविधता आहे की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. अगदी लहानशे देश आहेत पण त्या लहान देशामध्ये सुद्धा जैव विविधता मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचं एक उदाहरण मी सांगेन तुम्हाला. त्या देशाचं नाव आहे मदागास्कर. कुठलं? मदागास्कर.
मदागास्कर, बर कुठे आहे हा देश? आफ्रिका खंडाच्या बाजूला एक लहानसा बेटाप्रमाणे असणारा एक देश आहे. बर. आता या मदागास्कर देशामध्ये हा. बायोडायव्हर्सिटी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बर. या मदागास्कर देशामध्ये 12,000 सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती आहेत. बर. आता वनस्पती प्रामुख्याने 2 प्रकारच्या आहेत. हम्म. फुलं देणाऱ्या वनस्पती आणि फुलं न देणाऱ्या वनस्पती. हो. फुलं देणाऱ्या वनस्पतीला सपुष्प वनस्पती, हम्म. फुलं न देणाऱ्या वनस्पतीला आपण अपुष्प वनस्पती असं म्हणतोय. हम्म. आता नेचे नावाची वनस्पती, त्याला फुलं येत नाही, ती हो. अपुष्प झाली. आणि आपल्याला सहजपणे सर्वीकडे दिसतात त्या सगळ्यांना फुलं येतात, ते सगळे सपुष्प हो, हो, हो. वनस्पती. तर त्या सपुष्प वनस्पतीच्या प्रजाती तिथं तब्बल 12,000 आहेत. अरे बापरे, म्हणजे 12,000 देश प्रकारची फुलं लहानसा आहेत. आहेत, हा लहानसा देश आहे. लहानसा देश आहे. पण त्या लहानशा देशामधल्या जंगलामध्ये तब्बल 12,000 एवढा सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती आहेत. म्हणजे जगातला एकमेव देश आहे तिथं 12,000 प्रकारच्या नाही फुलं नाही, आता आहेत. पुढं पण सांगणार आहे मी. अजूनही एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. अगदी. हो. आणि हा देश ट्रॉपिकल रिजन मध्ये आहे. म्हणजे उष्णकटिबंधात आहे. उष्णकटिबंधात. हो. शीतकटिबंधातल्या देशामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे, पण या देशांच्या पेक्षा कमी आहे तुलनेने प्रमाणात. कमी असेल. बरोबर. थंडीमध्ये टिकाव तरी राहिला पाहिजे सर सजीवांचा. म्हणून ट्रॉपिकल रिजन हा महत्वाचा आहे. आता मदागास्कर देशाचं मी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं, या मदागास्कर देशामध्ये 12,000 एवढा सपुष्प वनस्पतीच्या प्रजाती आहेत. हो. पण आता पुढचं मी सांगतो ते फार महत्वाचं आहे. या 12,000 पैकी 8,000 सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती हा. या जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त मदागास्कर देशामध्ये आहेत. बर. किती महत्वाचा देश आहे हा, जगातला तो. त्याला आम्ही आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये प्रदेशानिष्ठ वनस्पती म्हणतो किंवा प्रदेशानिष्ठ प्रजाती म्हणतो. बर. त्याला इंग्रजीमध्ये एंडेमिक ऑर्गॅनिझम असं म्हणतात. प्रत्येकाला ही टर्म पण माहित पाहिजे, थोडंफार सायन्स माहित. हो हो, अगदी बरोबर आहे. थोडंफार तरी सायन्स आता बघा मी काय म्हणालो, 12,000 सपुष्प वनस्पतीच्या प्रजाती आहेत. हो. त्या 12,000 पैकी 8,000 सपुष्प वनस्पतीच्या प्रजाती त्या देशामध्ये अशा आहेत की त्या फक्त आणि फक्त मदागास्कर देशामध्ये, जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही नाहीत. होय. आज आपल्या सर्वांना माहित आहे की जगासमोर सर्वात मोठं संकट जर कुठलं जर असेल तर ते ग्लोबल वॉर्मिंगचं आहे. होय. तापमान वाढत चाललेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. हो. त्यामुळे ध्रुव प्रदेशावरचा सगळा बर्फ वितळून तो नद्यांमधून आता शेवटी समुद्रामध्ये यायला लागलेला आहे. म्हणजे नद्यांची आणि पातळी समुद्राच्या वाढायला पाण्याची पातळी वाढायला लागली आहे. बरोबर, समुद्राच्या समुद्राची पाण्याची. सुद्धा. हो. त्यामुळे पुढच्या 70-80 वर्षामध्ये या पृथ्वी तलावरचे 27 देश पाण्याखाली जाणार आहेत. बर. त्या 27 देश जे पाण्याखाली जाणार आहेत ना, त्या 27 देशामध्ये मदागास्करचा क्रमांक आहे. बर. मग आमचं सायन्स काय करणार आहे हा मोठा प्रश्न आहे. खरं खरं सर. आता खरं म्हणजे माणसाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता मला सांगा, हा मदागास्कर देश 70-80-100 वर्षानंतर जर पाण्यामध्ये गेला तर तिथं असणाऱ्या ज्या सजीवांच्या प्रजाती आहेत ते आमचं सायन्स डेव्हलप करू शकणार का? तर आज उत्तर आहे नाही. बरोबर. कारण ही जी सजीव सृष्टी निर्माण केलेली आहे, त्याच्यामध्ये ज्या जाती प्रजाती निर्माण केलेल्या आहेत, ही जी जैविक विविधता तयार केलेली आहे, दिस इज अ नॅचरल प्रोसेस. अगदी बरोबर सर. हे फक्त निसर्गच करू शकतो. होय, होय. आज अखेर आपल्या विज्ञानाला एखाद्या सजीवाची नवीन जात किंवा प्रजात तयार करता आलेली नाही. बर. म्हणजे सायन्सला लिमिटेशन आहेत, म्हणून निसर्ग जपला पाहिजे. अगदी बरोबर सर. हे सर्वात महत्वाचं वाक्य आहे सरांचं, असं म्हणायला हरकत नाही की सायन्सला लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे निसर्ग आपण जपलाच पाहिजे. सर पुढचा प्रश्न असा आहे, त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. हे त्याच्यामध्ये सर मगाशी आपण जे आता उल्लेख करतोय देशांबद्दल बोलतोय, त्या देशांमध्ये हॉटस्पॉट असतील सुद्धा, त्याच्याकडे आपण बोलतोय. पण काही देशांमध्ये मेगा बायोडायव्हर्सिटी आहे. म्हणजे हे पर्टिक्युलर असे देश आहेत, तुम्ही आता मगाशी ज्या देशाचा उल्लेख केला त्याप्रमाणे अजूनही काही देश आहेत की त्या देशांमध्ये जास्तीत जास्त प्रकारची जैवविविधता आहे. असे जगातले प्रामुख्याने कुठले देश आहेत? ओके, तर त्याच्या सुरुवातीच्या माझ्या पॉइंटमध्ये मला अजून एक गोष्ट सुचवायची आहे की जागतिक स्तरावर ही जैवविविधता कशी आहे. बरोबर. आणि जागतिक स्तरावरून आपण पुढे जाऊया नंतर की मग या पृथ्वीच्या पाठीवर असे कोणते देश आहेत की जे जैवविविधता अत्यंत समृद्ध आहे, ज्याला इंग्रजीमध्ये मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज किंवा मेगा बायोडायव्हर्सिटी नेशन्स म्हटलं जातं. बरोबर. आता मी तुम्हाला सांगितलं की या पृथ्वी तलावर ही सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी, ही बायोडायव्हर्सिटी तयार होण्यासाठी कोट्यावधी वर्षांचा कालावधी लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर आज अस्तित्वात असणारी बायोडायव्हर्सिटी आपल्याला दिसते.
होय. आता ही जी पृथ्वी तलावर एकूण जी बायोडायव्हर्सिटी आहे, हं. या बायोडायव्हर्सिटीच्या फक्त 18 ते 20% फक्त 18 ते 20% एवढ्याच बायोडायव्हर्सिटीचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास झालेला आहे. बर. म्हणजे गंमत बघा, जे पूर्ण अजून सजीव अभ्यास झालेला नाही. कोठे असतील आणि त्यांचा म्हणजे पूर्णपणे पृथ्वी अभ्यास. तलावर जी एकूण जैवविविधता आहे हा. हे मी सायंटिफिकली सांगतोय, अगदी बरोबर सर, प्रश्नच नाही. आणि ही जी जैवविविधता आहे त्या जैवविविधतेच्या फक्त 18 ते 20% बायोडायव्हर्सिटी ही आम्हाला विज्ञानाला माहिती आहे. बर. म्हणजे विचार करा की अद्याप ही पृथ्वी तलावरची 80% बायोडायव्हर्सिटी ही विज्ञानाला माहीत नाही. बरोबर. 18 ते 20% इतक्या वर्षात सर, म्हणजे फार पर्सेंटेज कमी आहे असं म्हणा हरकत नाही. प्रचंड सजीव म्हणजे असतील. आपण विज्ञान इतकं प्रगतशील असून सुद्धा आज अखेर आम्हाला फक्त पृथ्वीवरची 20% बायोडायव्हर्सिटी सायंटिफिकली माहित आहे, 80% आम्हाला माहित नाही. आता पुढे बघा, कितीतरी सजीव असतील, कितीतरी वनस्पती अजून असतील ज्यांचा आपण शोध घ्यावा लागेल भविष्यामध्ये सुद्धा. म्हणून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जैवविविधतेचं हे महत्व आहे. हो हो हो, कारण ही जैवविविधता माणसाच्या विकासासाठी सर्वात महत्वाची आहे. अगदी बरोबर सर. कारण आपलं सगळं जीवनच पृथ्वीवर आहे, हे वनस्पतीवर आहे. बरोबर. मुद्दाम सर तुम्हाला सांगू दे, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सर बघा, आपल्याला वळावं लागलं आयुर्वेदाकडे. अन्न, वस्त्र आणि निवारा हो. या प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत ना, या फक्त आम्हाला कोणाकडून मिळतात? निसर्गाकडून मिळतात. निसर्गाकडून. पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाची गरज आहे ती म्हणजे स्वच्छ पर्यावरणाची. हो. हे स्वच्छ पर्यावरण कोणाकडून मिळतं आपल्याला? स्वच्छ हवा कोण देतं आपल्याला? निसर्ग देतो. म्हणजे कोण देतं? ह्या वनस्पती आणि ह्या सगळे वृक्षच देतात ना आपल्याला. अगदी बरोबर. वनस्पती आणि वृक्ष म्हणजे ऑक्सिजन देणारे नैसर्गिक कारखाने आहेत. आणि मुक्त असते सर. आणि चार्जेस पण नाहीत. नाही, पर्यावरण प्रदूषण मुक्त ठेवण्याचं सर्वात महत्वाचं काम वनस्पती करतात. होय. म्हणून ही जैवविविधता महत्वाची आहे. हे महत्व लोकांनी खरं म्हणजे लक्षात घेणं गरजेचं आहे. हो हो हो. आता पुढची गोष्ट आहे, जैवविविधतेमध्ये वनस्पतींचा मोठा वाटा आहे. वनस्पतीचा प्राण्यांचा पण आहे. कारण की ते प्राणी वनस्पतींवरती अवलंबून असतील. अन्न साखळी सुद्धा महत्वाची आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे असणारं पूर्ण प्राणी जगत जे आहे ते सगळं वनस्पतीवरच अवलंबून. अगदी बरोबर सर. हो. म्हणजे वनस्पती महत्वाच्या आहेत. वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात. हो. प्रदूषण मुक्त हवामान किंवा वातावरण त्यांच्यामुळेच होतं. अगदी बरोबर. त्यामुळं ही बायोडायव्हर्सिटी आणि वृक्ष फार महत्वाचे आहेत. होय. तो भाग आपण नंतर थोडासा पाहू. अगदी. आता एकूण जे जैवविविधता आहे त्याच्या फक्त 20% बायोडायव्हर्सिटी आपल्याला माहित आहे असं आपण पाहिलं. हो. म्हणजे आज अखेर आपल्याला ढोबळमानानं 18 लाख एवढ्या सजीवांच्या प्रजातींचा आम्ही अभ्यास केलेला आहे. बर. किती सांगितलं मी? 18 लाख सजीवांच्या प्रजाती आम्हाला सायंटिफिकली माहित आहे. त्याच्यातल्या 11 लाख ज्या आहेत या प्राण्यांच्या आहेत. बर. 11 लाख प्राण्यांच्या. बर. आणि त्या प्राण्यांच्या मध्ये सुद्धा ज्या 11 लाख सांगितले ना, त्यामध्ये सुद्धा जवळपास 8 लाख प्राण्यांच्या प्रजातीपैकी 8 लाख हे कीटक आहेत. म्हणजे तेही कीटक वनस्पतीवर अवलंबूनच आता असतात. गंमत बघा की खरं राज्य जे पृथ्वीवर आहे ते कीटकांचं आहे. खरं आहे. कारण सजीव सृष्टीमध्ये सर्वात जास्त विविधता ही कीटकांच्या मध्ये आहे. बर. 8 लाखापेक्षा जास्त कीटक आहेत. हा हा. आणि एकूण प्राण्यांची संख्या जर पाहिली तर ती 11 लाखाच्या घरामध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे. म्हणजे 11 लाख प्राणींच्या प्रजाती आम्हाला माहित आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये 8 लाख तब्बल हे इन्सेक्ट आहेत. म्हणजे फक्त कोण आहे? कीटकच. कीटक वर्गीय आहेत. त्याच्यानंतर राहिले 4 लाख जे आहेत त्या वनस्पतींच्या आहेत. 4 लाखाच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा थोड्या कमी जास्त. बर. ढोबळमानानं सांगतो मी हे सगळं. सर म्हणजे विचार जर केला तर प्रचंड संपत्ती आहे. म्हणजे एक लक्षात येतं की या पृथ्वी तलावर सर्वात जास्त विविधता जी आहे ती कीटकांच्या मध्ये आहे. हो. त्याच्यानंतर क्रमांक येतो वनस्पतींचा. 4 लाख वनस्पतींचा अभ्यास झालेला आहे. अजून असंख्य वनस्पती आहेत. तुलनेने कमीच अभ्यास झाला सर. म्हणजे आणि राहिलेले जे 3 लाख आहेत हे 3 लाख हे सूक्ष्मजीव आहेत. बर. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. अशी ही सगळी एकूण डायव्हर्सिटी आहे. बर. आता मी मगाशी म्हटलं की प्राण्यांच्या एकूण किती 11 लाख प्रजाती आहेत असं मी सांगितलं. हो. आता प्राणी सुद्धा मुख्यतः 2 प्रकारचे आहेत. पाठीचा कणा असणारे पृष्ठवंशीय प्राणी. बर. आणि पाठीचा कणा नसणारे अपृष्ठवंशीय प्राणी. हो. आमच्या विज्ञानाच्या अभ्यासामध्ये पृष्ठवंशीय प्राणी जे आहेत ते ऍडव्हान्स्ड मानले जातात. हो. म्हणजे प्रगतशील मानले जातात. माणूस हा प्राणी आहे त्यातला एकच. आता पाठीचा कणा जो आहे ना त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. पाठीचा कणा असणाऱ्यापैकी. हो. त्याच्यामध्ये एक प्रकार आहे मासे.
फिशेस. फिशेस. त्याच्यानंतरचा प्रकार पाहिला तर उभयचर प्राणी आहेत, बर. बेडकासारखे, हो. की जे जमिनीवर पण राहतात, पाण्यामध्ये पण राहतात. बरोबर. अर्ध जीवन पाण्यामध्ये, अर्ध जीवन त्यांचं लँडवर आहे. हो हो हो. त्याच्यानंतर सरपटणारे प्राणी आहेत, त्याच्यानंतर पक्षी आहेत, हो. आणि त्याच्यानंतर सस्तन प्राणी आहेत. खरं. म्हणजे या सगळ्या इव्हॉल्युशनचा अभ्यास करत असताना असं मानलं जातं आमच्या शास्त्रामध्ये की पृष्ठवंशीय प्राणी हे सर्वात ऍडव्हान्स आहेत, हो. बरोबर. प्रगतशील आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात प्रगतशील जे आहेत ते सस्तन प्राणी आहेत. हो. आता मी मगाशी काय म्हणालो की 11 लाख एवढ्या प्रजाती या प्राण्यांच्या आहेत. हो. या 11 लाखापैकी 10.5 लाख, बघा मी काय म्हणतो, 10.5 लाख जे आहेत ते अपृष्ठवंशीय प्राणी आहेत. बर. म्हणजे त्यांची संख्या जास्त आहे. त्यांची संख्या जास्त. आणि त्या अपृष्ठवंशीय प्राण्यामध्येच समावेश तो कीटकांचा आहे. हो. म्हणजे कीटकांच्या प्रजाती त्या जवळपास मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे 8 लाखापेक्षा जास्त आहेत. अनेक कीटकांचा तर शोधही लागलेला नाही अशी परिस्थिती आहे. हो. आणि फक्त 50,000 प्रजाती या पृष्ठवंशीय प्राण्यांच्या आहेत. बर. म्हणजे 11 लाखापैकी 10.5 लाख हे अपृष्ठवंशीय प्राणी आहेत, आणि राहिलेल्या 50,000 ढोबळमानानं हे सगळे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. हो. लक्षात आलं आपल्याला. अगदी. आता पुढे जाऊन आपण पाहू वनस्पतींच्या बद्दल. हो. मी मगाशी म्हणालो की वनस्पतींच्या तब्बल 4 लाख प्रजाती आहेत. होय. ज्याचा आपण आता शोध लावलेला आहे अशा 4 लाख. 4 लाख आहेत. तर या वनस्पतीमध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे. अपुष्प वनस्पती की ज्यांना फुलं येत नाहीत, आणि दुसऱ्या आहेत सपुष्प वनस्पती ज्यांना फुलं येतात. हो. आणि फुलं येणाऱ्या वनस्पती फळं तयार करतात, बिया तयार करतात, आणि त्याप्रमाणे त्याचं पुनरुत्पादन होतं. अपुष्प वनस्पतीमध्ये बीजाणू तयार होतात, आणि त्या बीजाणूमार्फत त्यांचं पुनरुत्पादन होतं. बरोबर. ठीक आहे. हो. आता तशा एकूण वनस्पती मी सांगितलं तुम्हाला 4 लाख. त्या 4 लाखापैकी जवळपास 2.5 लाख वनस्पती ज्या आहेत त्या सपुष्प आहेत. म्हणजे फुलं देणाऱ्या वनस्पतींची संख्या आहे 2.5 लाख. बापरे. आणि 1.5 लाख मोजणाऱ्याच माहिती आहे सर आपल्याला. आणि 1.5 लाख ह्या अपुष्प वनस्पती आहेत. बर. जसं मी मगाशी प्राण्यांच्या बद्दल सांगितलं ना, तसंच वनस्पतीमध्ये प्रगतशील वनस्पती या सपुष्प वनस्पतींना मानलं जातं. की ज्या वनस्पतींना फुलं येतात त्या प्रगतशील आहेत. बरोबर. म्हणजे फुलांना फुलं पण येतात त्या ऍडव्हान्स. हो. आणि अपुष्प वनस्पती आहेत त्या थोड्याशा रिसेसिव्ह कॅरेक्टर असणार. म्हणजे याप्रमाणे ही सगळी विभागणी आहे. आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा जो आहे तो म्हणजे तुम्ही मगाशी विचारलं तो महाजैवविविधता देश. वेगवेगळे प्राणी सजीव सृष्टी जी आहे ती कुठल्या देशांमध्ये जास्त आहे प्रामुख्याने. तर मगाशी आपण एक गोष्ट पाहिली आहे की ही जैवविविधता जी निसर्गाने तयार केलेली आहे ती समप्रमाणामध्ये विभागलेली नाही. होय. अगदी बरोबर. त्याचं सर्वात जास्त प्रमाण जे आहे ते ट्रॉपिकल रिजन मध्ये असं पाहिलं, उष्णकटिबंधामध्ये आपण मगाशी. त्यामुळे प्रामुख्यानं जास्त जैवविविधतेनं समृद्ध असणारे देश सुद्धा मेजॉरिटी देश जे आहेत ते उष्णकटिबंधातलेच आहेत. अगदी बरोबर. तसेच असणार सर. जिथनं विषुववृत्त गेलेला आहे तेच. तर या पृथ्वी तलावर एकूण 17 देश असे आहेत की जैवविविधतेनं अत्यंत समृद्ध आहेत. त्यांना इंग्रजीमध्ये आम्ही मेगा बायोडायव्हर्सिटी नेशन्स असं म्हणतो, किंवा मराठीमध्ये आम्ही त्याला महाजैवविविधता देश असं म्हणतो. तर असे 17 देश हे जैवविविधतेनं समृद्ध आहेत. आणि सर्वात अभिमानाची गोष्ट आहे की या 17 देशामध्ये आपल्या भारत देशाचा समावेश आहे. पण मला सांगा, आपण एवढे गर्भश्रीमंत आहोत जैवविविधतेनं, याची जाण आपल्या जनतेला कितपत आहे हा सर्वात मोठा प्रश्न. आपल्या जनतेला किती जणांना माहित आहे की आपला भारत देश हा एक 17 देशामधला देश आहे. देशामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी आहे, निसर्गाने मुक्त हस्ते दिले सर. त्याचं जतन करणं हे आपलं कर्तव्य. त्याची परिस्थिती काय ते नंतर बघणारच आहेत आपण. पुढे बघा, हे जे 17 देश आहेत ना, या 17 देशापैकी ब्राझील देश सगळ्यांना माहित आहे. परवा त्या मोठ्या प्रमाणामध्ये जंगलाला आगी लावल्या तिथं. हजारो हेक्टर जंगल जळून गेलं. हा ब्राझील देश जैवविविधतेनं पृथ्वी तलावरचा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. बघा सर, म्हणजे ब्राझीलचा उल्लेख आलाय. ब्राझील फक्त आपल्याला ओळखला जातो म्हणजे फुटबॉलसाठी. त्याच्यापेक्षा हे महत्वाचं, तेही जाणून घेणं गरजेचं आहे सगळ्यांनीच. तर ब्राझील देश हा या सगळ्या देशामध्ये जैवविविधतेनं समृद्ध असणारा पहिल्या क्रमांकाचा देश. पहिल्या क्रमांकाचा. या ब्राझील देशानंतर पेरू नावाचा देश आहे लहानसा. हे सगळे आफ्रिका खंडातले. इक्वेडॉर नावाचा देश आहे.
हे देशांची नावं फक्त आपल्याला ऑलिम्पिक चालू झाल्यानंतरच पाहायला मिळतात. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. हो हो हो. लहान लहानशे देश आहेत पण ती इतकी पदकं मिळवतात. होय. फिजिकली खरंच फिट त्याचा असतात तिथले अभिमान लोक. घेण्यासारखं आहे. होय. दुसरा देश आहे त्याच याच्यामधला कोलंबिया हो. आणि अजून एक देश आहे व्हॅनेझुएला. बर. तर मी आता 5 देश सांगितले: ब्राझील, पेरू, इक्वेडॉर, कोलंबिया आणि व्हॅनेझुएला. हो. हे 5 देश जे आहेत ते दक्षिण अमेरिका खंडातले आहेत. बर. हा दक्षिण अमेरिका खंड जो आहे तो बायोडायव्हर्सिटीना अत्यंत समृद्ध असणारा खंड आहे. बरोबर. आणि याच्यातले हे 5 देश जे आहेत हे 17 देशांमधले टॉपचे 5 देश आहेत. हो. त्यानंतरचे 2 देश आपण पाहणार आहे ते उत्तर अमेरिका खंडातले आहेत. त्यातला पहिला देश आहे मेक्सिको आणि दुसरा देश आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. अमेरिका सुद्धा याच्यामध्ये म्हणजे जो म्हणजे विकसित त्यांनी देश एवढी मानला प्रगती जातो. केलेली आहे, सगळ्यात विकसित देश मानला जातो, पण त्यांनी सुद्धा बायोडायव्हर्सिटी जतन करून ठेवलेली आहे. सगळ्यात महत्वाचं आहे सर. म्हणजे उत्तर अमेरिका खंडामधले हे 2 देश सर्वात महत्वाचे आहेत. हो. त्याच्यामध्ये सांगितलं मेक्सिको आणि युनायटेड स्टेट हे 2 देश जे आहेत ते उत्तर अमेरिका खंडामधले आहेत. बरोबर. म्हणजे थोडक्यात समज एक काय आहे की उद्योगधंदे वाढत चाललेले आहे. म्हणजे आता तुम्हाला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे तर मग थोडस जंगल जे आहे ते जंगल तोड करा आणि तिथं उद्योगधंदे सुरू करा. सगळं तसंच चालू आहे. मग त्याचं हे विपरीत आहे सर. मग ते सांगतो पुढे आपल्याकडे येणारच आहे. हो. अमेरिका तुम्ही म्हटलं सर की ह्याच्यामध्ये अमेरिकेचाही क्रमांक लागतोय. हो. आता तुम्ही बघा ना पुढे ते येणार आहे आपल्याला रासाची कारणं वगैरे जे बघणार आहे त्यावेळी आपल्याला ते पाहायचं आहे. त्यानंतरच आपण आफ्रिका खंड घेऊ. हो. आफ्रिका खंडामध्ये साऊथ आफ्रिका आहे. हो. कोंगो नावाचा देश आणि मादागास्कर मगाशी देश जो सांगितला, हे 3 देश जे आहेत आफ्रिका खंडातले ते जैवविविधतेने समृद्ध असणार आहेत. हो. त्यानंतर क्रमांक आहे तो ऑस्ट्रेलिया खंडातला. हो. ऑस्ट्रेलिया खंडामधला जो ऑस्ट्रेलिया देश आहे तो तेवढा समृद्ध आहे. बरोबर. आणि उर्वरित जे 6 देश आहेत ते आशिया खंडातले आहेत. एक लक्षात घ्या, आपल्या आशिया खंडामध्ये सुद्धा अत्यंत समृद्ध अशी जैवविविधता आहे. हो. त्यामुळं आशिया खंड सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. बरोबर. या आशिया खंडामध्ये येणारे 6 देश हे 17 देशापैकी आहेत. आणि जगातला सर्वात मोठा खंड आहे. आणि आता बघा, सर्वात जास्त जनसंख्या असणारा सुद्धा देश तोच आहे. बर. सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटीचा ऱ्हास होणारे देश सुद्धा याच्यातच आहेत. अरे बर बर. हे म्हणजे सगळं आशिया हे खंडातच. असं. हा, तेच आता पुढं सांगतो मी तुम्हाला की आशिया खंडामधले जे देश आहेत त्याच्यामध्ये इंडोनेशिया आहे. हो. आता इंडोनेशिया देश तर एवढासा लहानसा देश आहे. हो हो हो. त्याच्यानंतर पपुआ न्यू गिनिया नावाचा देश आहे, जी नावं सुद्धा नाव लोकांना सुद्धा माहित माहित नाही. नाही सर खरंच. मलेशिया नावाचा देश आहे. हो. मलेशिया. त्याच्यानंतर फिलिपिन्स बेट आहे. बरोबर. छोटी बेट आहेत. हा, छोटी बेट आहेत. त्यानंतर आपला भारत देश आहे आणि चीन आहे. हो. असे हे 6 देश आपल्या आशिया खंडातले आहेत. इंडोनेशिया, पपुआ न्यू गिनिया, मलेशिया, फिलिपिन्स, भारत आणि चीन. आकारमानानं मोठे असणारे भौगोलिक आकारमान म्हटलं तर चीन आणि भारत हे 2 महत्वाचे असतील त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. तर बघा, एवढे हे 17 देश पृथ्वी तलावरचे जिथं निसर्गानं अगदी मुक्त हस्ते सगळं बायोडायव्हर्सिटी आणि निसर्ग दिलेला आहे. म्हणून या 17 देशांना आम्ही मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज असं म्हणतो. बरोबर. आता पुढे जाऊ जरा. हो हो हो. आता पुढं बघा, मगाशी मी असं म्हणालो की सपुष्प वनस्पती आणि सस्तन प्राणी हे सर्वात ऍडव्हान्स मानले जातात. होय. आता गंमत बघा, ब्राझील देशामध्ये जगातले सर्वात जास्त सपुष्प वनस्पती आणि सस्तन प्राण्यांची संख्या ब्राझील देशातल्या जंगलात आहे. बर. म्हणजे ब्राझील देश हा जगामधल्या पहिल्या क्रमांकाचा देश कशाच्या दृष्टीने आहे तेही बघितलं आपण. आणि सर्वात जास्त सपुष्प वनस्पती आणि सस्तन प्राण्यांच्या सर्वाधिक प्रजाती ज्या आहेत त्या पण ब्राझीलमध्ये. त्या ब्राझीलमध्ये आहेत. त्यामुळे ब्राझीलचं महत्व आहे सर्वात महत्वाचं. त्यानंतर पक्ष्यांच्या आणि उभयचर प्राण्यांच्या सर्वात जास्त प्रजाती ज्या आहेत, उभयचर म्हणजे बेडकाचं उदाहरण मी दिलं. हो. पाण्यात पण आणि जमिनीवर पण राहू तर शकतात. पक्ष्यांच्या आणि उभयचर प्राण्यांच्या सर्वात जास्त प्रजाती कोलंबिया देशात आहेत. बर. म्हणजे तो देश सुद्धा परत आणि दक्षिण अमेरिका खंडातलाच आहे. हो. त्यानंतर ऑस्ट्रेलिया देशामध्ये जगातले सर्वात जास्त सरपटणारे प्राणी जे आहेत, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश ऑस्ट्रेलिया आहे. बर. म्हणजे मगाशी मी म्हटलं सपुष्प वनस्पती सस्तन प्राण्यामध्ये ब्राझील सर्वात जास्त, पक्षी आणि उभयचर प्राण्यांच्या मध्ये कोलंबिया देश सर्वात पुढे आहे.
ऑस्ट्रेलिया देश हा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये सर्वात जास्त आहेत, कारण सर्वात जास्त प्रजाती त्या भागात आहेत. आता सर्वात महत्वाचं आपण भारताचं बघूया. खरं ते बघितलंच पाहिजे, आता सांगितलंच भारत पाहिजे. हा जागतिक स्तरावर हे खरं म्हणजे सगळ्यांनी अभिमानानं सांगावं अशा गोष्टी आहेत. हो, जागतिक स्तरावर भारत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविधतेमध्ये 6व्या क्रमांकावर आहे. बर. परवाच नागपंचमी झाली सर. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविधतेमध्ये भारताचा 6वा क्रमांक आहे. बर. जगामध्ये जगामध्ये पक्ष्यांच्या विविधतेमध्ये त्याचा 7वा क्रमांक आहे. बर. एवढी सजीव सृष्टी वेगळी आहे भारतामध्ये. आणि उभयचर प्राणी आणि सस्तन प्राण्याच्या विविधतेमध्ये जगात भारताचा 8वा क्रमांक आहे. म्हणजे आपण पण काही कमी नाही हो. लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे एवढी समृद्धता आपल्या भारतामध्ये आहे. हो. म्हणजे भारत हा इतका समृद्ध असणारा देश आहे. खरं. आता आपण सपुष्प वनस्पती बद्दल थोडक्यात बघू, कारण त्या जास्त महत्वाच्या आहेत. हो. आता या सपुष्प वनस्पतीच्या विविधतेमध्ये ब्राझील, कोलंबिया, चीन, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका बर. हे जागतिक स्तरावर पहिल्या 5 क्रमांकाचे देश आहेत की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती आहेत. बरोबर. म्हणजे फुलं येणाऱ्या वनस्पती यांच्या जास्तीत म्हणजे जास्त. सर्वात जास्त ब्राझीलमध्ये 55,000 आहेत. हे पण ब्राझीलमध्येच. ब्राझीलमध्येच. कोलंबियामध्ये दुसऱ्या क्रमांकाला कोलंबिया आहे. कोलंबियामध्ये 35,000 प्रजाती आहेत सपुष्प वनस्पतींची. चीनमध्ये 30,000 आहेत. बर. मेक्सिकोमध्ये 25,000 आहेत. हो. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 23,000 सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती आहेत. बरं. आता उत्सुकता आहे आपल्याला भारताचं काय. खरं खरं. तर भारतामध्ये सपुष्प वनस्पतीच्या जवळपास 17,500 प्रजाती आहेत. भारतामध्ये 17,500 प्रजाती सपुष्प वनस्पतीमध्ये आहेत. हाताच्या आणि बोटावर मोजणारी त्या- आणि त्या विविधतेमध्ये भारताचा जगामधला क्रमांक आहे 12वा. हो. म्हणजे भारताचं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविधतेत 6वा, पक्ष्यांच्या विविधतेमध्ये 7वा, उभयचर प्राणी आणि सस्तन प्राण्याच्या विविधतेमध्ये 8वा हो. आणि सपुष्प वनस्पतीच्या विविधतेमध्ये 12व्या क्रमांकावर आहे. जगामध्ये सर 178 पेक्षा जास्त एकूण देश. 178 पेक्षा जास्त तर आहे. बघा ना, म्हणजे एवढी सगळी समृद्धता त्याच्यामध्ये आहे. हो. म्हणजे 178 मध्ये आपण 10व्या आणि 8व्या क्रमांकाला आहे. इतकी एवढी जैविक जैविकता विविधता आहे. आपल्याकडे. आता दुसरं महत्वाचं आहे, जगभरामध्ये एकूण जी बायोडायव्हर्सिटी आहे हो. किंवा एकूण ज्या सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती आहेत हा. त्याच्यापैकी 70% प्रजाती या 17 देशामध्येच आहेत. बर. महत्व बघा 17 देशांचं. हो. म्हणजे जगामध्ये एकूण ज्या सपुष्प वनस्पती ज्या आहेत ना, त्या सपुष्प वनस्पतींच्या प्रजातीपैकी 70% प्रजाती या फक्त आपल्या या 17 देशांमध्ये मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज मध्ये आहेत. हो. आता कसं आहे की माणूस हा विकासाच्या मागे आहे हा, तेच. आणि विकासाच्या मागे लागल्यामुळे त्यानं जंगलांचा विनाश मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. होय. आणि या जंगलाचा विनाश करत असताना अनेक वनस्पती प्राणी हे आता नष्ट झालेले आहेत. होय. आणि माणसाच्या या इन्फ्लुएन्समुळं हो. काय अनेक वनस्पती आणि प्राणी हे संकटग्रस्त बनलेले आहेत. होय. अशा वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींना आम्ही संकटग्रस्त प्राणी असं म्हणतो. त्याला इंग्रजीमध्ये आम्ही इनडेंजर्ड स्पीसीस असं म्हणतो. इंग्रजी पण माहित पाहिजे आपल्याला. होय. हा? आता गंमत कशी आहे बघा, जगभरातील एकूण संकटग्रस्त प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातीपैकी 80% प्रजाती फक्त या 17 देशातच आहेत. म्हणजे हे 17 देश जैवविविधतेनं समृद्ध आहेतच, हो. पण संकटग्रस्त प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातीमधल्या 80% प्रजाती सुद्धा तिथंच आहेत. म्हणजे तिथं असणारी जैवविविधता धोक्यात आहे हे आपल्या लक्षात आलं म्हणजे त्यांच्या अस्तित्वाला आता बाधा आहे या ठिकाणी. बाधा आलेली आहे. बरोबर. म्हणजे जैवविविधता आहे. हो. म्हणून तरी परवा आपण पाहिलं की ऑस्ट्रेलियामध्ये जंगलांना आगी हो, लावल्या. प्रचंड मोठी आग लागली सर. बरोबर आहे. त्याच्यात किती प्रजाती नष्ट झाल्या त्याचा अजूनही आकडेवारी मिळालेली हो, आहे. हो, हो. ब्राझील देशानं तर हाहाकार माजवला. होय. कित्येक महिने ते जंगल जवळ जंगल होतं. जे जगातलं पहिल्या क्रमांकाचं हो. त्याच्यामध्ये आता किती प्रजाती नष्ट झाल्यात त्याचा हिशोब अजूनही आलेला नाही. म्हणजे आपल्या माणसाच्या या कर्तृत्वामुळं या पृथ्वी तलावर निसर्गानं तयार केलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आता संकटग्रस्त होत चाललेल्या आहेत. खरं. आणि मानवी हस्तक्षेपामुळे. मानवी हस्तक्षेप फक्त फक्त त्यामुळे. माणूस. फक्त पर्यावरणामधला हस्तक्षेप हा फक्त माणसाचा आहे. बरोबर. बरोबर. बाकी कुठलाही प्राणी पर्यावरणामध्ये हस्तक्षेप करत नाही. हो. कोरोनाच्या काळामध्ये हा हस्तक्षेप कमी झाल्यानंतर प्राणी रस्त्यावर आले, खरं. हत्ती रस्त्यावर आले, गेंडे रस्त्यावर आले. होय.
आपणच त्यांच्या घरात कारण जाऊन त्याला राहिलो माहित सर. आहे प्राण्यांना की त्रास देणारा एकमेव प्राणी आपल्याला तो म्हणजे माणूसच. पुढचा. तर आपण हॉटस्पॉट. हॉटस्पॉट्स वरती बोलूयात. मग Okay. आपण याच्यावरती बोललोच. आता अनेक टर्म आपण हा टॉपिक मध्ये पाहिल्या. आता अजून एक आता टर्म आपल्याला आलेली आहे. ती टर्म आहे हॉटस्पॉट रिजन. ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. त्याचा अर्थ काय आपण बघूया. हो. त्याला आपण मराठीमध्ये आता काय पाहिजे झालं असेल सर, तर हॉटस्पॉट्स म्हणजे फक्त कोरोनाचे हॉटस्पॉट्स हे डोक्यात लोकांचे आहे. त्यामुळे हे हॉटस्पॉट्स जे हे सगळे biodiversity आणि हा hotspots आहेत. ते हॉटस्पॉट्स आहेत. त्याला मराठीमध्ये आपण पाहिजे तर असं म्हणू शकतो, जागतिक जैवविविधता अतिसंवेदनशील भूप्रदेश. हो. जास्तीत जास्त प्रकारची सजीव सृष्टी आहे थोडक्यात. पण अतिसंवेदनशील आहे संवेदनशील. कारण ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हो, ते महत्वाचं आहे. ते सर्वात महत्वाचं आहे. ज्या भूप्रदेशामध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणामध्ये आहे, हो, पण त्या प्रदेशातली जवळपास 70% जंगलं ही नष्ट झालेली आहेत. बघा, बर 70% म्हणजे जैवविविधता जास्त आहे, हो, पण मूळची 70% जंगलं नष्ट झालेली आहेत. रेशो मोठा आहे सर 70%. तिथल्या परिसंस्था ज्या आहेत, इकोसिस्टीम ज्या आहेत, हो, म्हणजे असं सगळी थोडक्यात. त्या सुद्धा संकटग्रस्त झालेल्या आहेत. बर. संकटग्रस्त असणाऱ्या वनस्पतींची संख्या सुद्धा तिथं जास्त आहे, वनस्पती आणि प्राण्यांची. बरोबर. भयग्रस्त असणारे जे आहेत ते सुद्धा जास्त आहेत. बर. आणि एंडेमिक मगाशी जे तुम्हाला मी म्हणालो, म्हणजे प्रदेशानिष्ठ वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती ज्या आहेत, आता ही सगळी जी आहे ना, ही निसर्गाने केलेली कला आहे. हो. काही वनस्पती आणि प्राणी ठराविक रिजन मध्ये सापडतात, त्याला एंडेमिक म्हणतात. एक साधं उदाहरण देऊ मी तुम्हाला. तुम्हालाही माहित आहे की कांगारू हा प्राणी कुठल्या देशामध्ये आहे, कुठं आढळतो. ऑस्ट्रेलियामध्ये. फक्त ऑस्ट्रेलियामध्ये, बाकी पृथ्वी तलावर कुठेही नाही आहे. कुठेही. म्हणजे याचा अर्थ आमच्या भाषेमध्ये काय लक्षात आलं असेल की कांगारू हा ऑस्ट्रेलियाला एंडेमिक आहे. बरोबर. म्हणजे प्रदेशानिष्ठ आहे. हो. तुम्हाला ऐकून गंमत वाटेल, काही वनस्पती, काही प्राणी, एस्पेशली वनस्पती अशा आहेत की त्या फक्त कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्येच आहेत. बर, कुठेही नाही जगात दुसरीकडे, फक्त कोल्हापूरमध्ये. काही वनस्पती अशा आहेत की त्या फक्त सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. बर. काही वनस्पती अशा आहेत की त्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त महाबळेश्वर सारख्या ठिकाणी आहेत. बर. आणि हे कसं आहे बघा ना, कारण तिथली एकूण परिसंस्था जी आहे, हो, तिथली एकूण क्लायमॅटिक कंडिशन जी आहे, तिथे एकूण जिओग्राफिकल कंडिशन जी आहे, ती त्याच्यासाठी जबाबदार आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला वाटतं म्हणून कुठली वनस्पती कुठं लावतो येत नाही. अगदी बरोबर. मला सर एक 2 मिनिटं मुद्दा म्हणून सांगायचं आहे. तुम्ही मागच्या वेळी सुद्धा आम्हाला एक चांगला गायडन्स दिलेला होता, तो म्हणजे सीडबॉलच्या बाबतीमध्ये. की स्थानिक प्रजातींच्या बियाच घ्या आणि त्याचे सीडबॉल तयार करा. ते तेवढ्यासाठीच की स्थानिक प्रजातींच्या बिया का घ्या, की स्थानिक असणाऱ्या झाडांचीच तिथे लागवड झाली पाहिजे, तरच ही परिसंस्था आपण जी म्हणतोय ती खऱ्या अर्थाने टिकून राहील. पण निसर्गाने कसं टिकवलेलं आहे बघा ना, हे माणसाला नाही जमलेलं अद्याप. हो. म्हणजे एवढ्या ठराविक ठिकाणीच आहेत अशा ज्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये एंडेमिक असं म्हणतो. एंडेमिक. आणि मराठीकरणही केलेलं आहे आम्ही लोकांनी, आणि त्याला आता आम्ही मराठीमध्ये प्रदेशानिष्ठ असं म्हणतो. म्हणजे हॉटस्पॉट रिजन मध्ये, परत एकदा रिपीट मी करतो की हॉटस्पॉट रिजन मध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बर. पण तिथलं 70% नैसर्गिक जंगल आणि परिसंस्था नष्ट झालेल्या आहेत. बर. संकटग्रस्त प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातीचं प्रमाण सुद्धा जास्त आहे, म्हणून त्याला हॉटस्पॉट असं नाव आणि दिलं. एंडेमिक म्हणजे प्रदेशानिष्ठ हा. वनस्पती आणि प्राण्यांचं प्रमाण सुद्धा त्या जागेमध्ये जास्त आहे. असे जे भूप्रदेश आहेत त्यांना हॉटस्पॉट रिजन्स असं म्हटलेलं आहे. बर. सोपं आहे ना. सोपं आहे अगदी. आणि असे जगाच्या पाठीवर 35 भूप्रदेश आहेत. बर. आणि हे 35 भूप्रदेशांना आम्ही काय म्हणतोय, हॉटस्पॉट रिजन, ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट रिजन असं म्हणतो. हे एकूण आहेत 35. आता या 35 जे आहेत अतिसंवेदनशील भूप्रदेश जे आहेत, या 35 मध्ये उत्तर अमेरिका खंडामध्ये 4 आहेत. बर. उत्तर अमेरिका खंडामध्ये 4 आहेत. दक्षिण अमेरिका खंडामध्ये 4 आहेत. बर. युरोप आणि मध्य आशियामध्ये 4 आहेत. आफ्रिका खंडामध्ये 8 आहेत. बर. आफ्रिका खंडामध्ये 8 आहेत. आणि आशिया आणि प्रशांत महासागरामध्ये असणारा जो भूप्रदेश आहे तिथं 15 आहेत. परत आणि आता आशिया खंड आला. आशिया खंडामध्ये मगाशी सांगितलं तसं मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज जास्त आशिया खंडातच आहेत. आता मी जे 35 तुम्हाला हॉटस्पॉट रिजन सांगितले,
त्या 35 पैकी तब्बल 15 हे आशिया खंडातच आहेत परत. बर. म्हणजे आशिया खंडाचं महत्व किती आहे बघा. हो. मी मगाशी म्हटलं तसं 35 पैकी उत्तर अमेरिके खंडामध्ये 4, दक्षिण अमेरिका खंडामध्ये 4, युरोप आणि तुमचं हे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मध्य आशियामध्ये 4, आफ्रिका खंडामध्ये 8 आणि राहिलेले जे सगळे 15 आहेत ते आशिया आणि प्रशांत महासागरामध्ये आहेत. असे एकूण 35 आहेत. आता मी मगाशी एक वाक्य म्हणालो होतो की विषुववृत्तीय प्रदेशावर किंवा उष्ण कटिबंधामध्ये जे देश आहेत आणि त्या देशामध्ये जी ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे तिथं जैविकता जास्त आहे असं म्हणालो होतो. होय, बरोबर. आणि मी असंही म्हणालो की ती जंगलं पृथ्वीवर एकूण जमीन जी आहे त्याच्या फक्त 7% जमिनीवर आहेत असं सांगितलं. म्हणजे ती 7% जमीन बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीनं महत्वाची आहे. आता हे जे 35 तुम्हाला मी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट रिजन सांगतो ना, त्यांनी जगभरातली किती जागा व्यापलेली आहे माहित आहे? यांनी फक्त पृथ्वी तलावर एकूण जी जमीन आहे त्या जमिनीच्या फक्त 1.9% जमीन व्यापलेली आहे. फक्त म्हणजे रफली 2 म्हणा पाहिजे तर. म्हणजे मगाशी सांगितलेली मी 7% आणि आता सांगितलेली 2%. म्हणजे बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीनं जगातली फक्त 9% जमीन आणि त्या 9% जमिनीवर असणारी जंगलं आणि त्या 9% जमिनीवर असणारे देश आणि भूप्रदेश हे जैवविविधतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे. बघा ना काय किती आहे ते. आता गंमत बघा पुढे. हे 35 अतिसंवेदनशील जे भूप्रदेश आहेत, हॉटस्पॉट रिजन आहेत, त्यापैकी 25 उष्ण कटिबंधातच आहेत. म्हणजे उष्ण कटिबंधाचं महत्व हा, त्याच्यापैकी 5 जे आहेत ते भूमध्य सागरीय प्रदेशामध्ये आहेत. बरं. आणि कुठे सर नक्की? म्हणजे युरोप खंड आणि आशिया खंडाचा जो मधला भाग आहे, युरोप आणि आशिया मधला, त्याच्यामधला जो भूमध्य सागरीय प्रदेश म्हणतात त्याला, त्या याच्यामधले प्रशांत महासागर. प्रशांत महासागर हा थोडासा वेगळा. आणि राहिलेली 5 जी आहेत ती बेट आहेत. असं त्यांची विभागणी झालेली आहे. आता गंमत अशी आहे पुढं की आता हे जे मी तुम्हाला 35 ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट रिजन जे सांगितले ना, ते मेजॉरिटी अशा देशामध्ये आहेत की जे देश विकसनशील आहेत, विकसित नाहीत किंवा अविकसित आहेत. म्हणजे हे 35 स्पॉट किंवा मगाशी सांगितलेली 17 याच्यामधले मेजॉरिटी देश, मेजॉरिटी भूप्रदेश हे कसे आहेत सांगितलं मी? विकसनशील आहेत, अंडर डेव्हलपमेंट आहे किंवा अनडेव्हलप्ड आहेत. आता तिथली बायोडायव्हर्सिटी संकटग्रस्त काय त्याचं कारण तुम्हाला मिळालं? डेव्हलपिंग साठी. कारण आम्हाला फक्त डेव्हलपमेंट पाहिजे. अगदी. त्या डेव्हलपमेंट करायची असेल तर पहिलं काम आपण एकच करतोय. काय करतोय आपण? जंगलांचाच विनाश करतो. बरोबर आहे ना? एखादा प्रोजेक्ट करायचा आहे तर पहिला जंगलांचाच विनाश आहे. निसर्ग मला सांगा, म्हणून आता हे 35 ची संख्या जी आहे ती पुढच्या काही वर्षामध्ये अजून वाढू शकते. खरं आहे ना सर? सगळे अंडर डेव्हलपमेंट म्हटल्यानंतर होऊ शकतं सर. कारण सगळीकडेच हा प्रकार आहे जगाच्या पाठीवर. त्यामुळं बायोडायव्हर्सिटीचं महत्व जाणून आता प्रत्येक देशानं आपल्या देशातली बायोडायव्हर्सिटी जी आहे ती अबाधित कशी राहील याच्यासाठी जपली पाहिजे. अगदी. पण हे कठीण काम आहे. जे डेव्हलपिंग कंट्रीजचा आपण विचार केला आणि अंडर डेव्हलपमेंट म्हणजे विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांचा आपण विचार करतोय. आणि त्याच्यामध्ये 35 जे सरांनी सांगितले की जे विकसनशील आहेत म्हणजे अंडर डेव्हलपिंग आहे, ज्या ठिकाणी आता डेव्हलपमेंट सुरू आहे, म्हणजे थोडक्यात निसर्गाचा ऱ्हास जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळेच डेव्हलपिंग करताना सर निसर्गाचा विचार झाला पाहिजे. होत नाही आहे ती शोकांतिक आहे. अगदी. आता मी तुम्हाला किती सांगितलं? असे 35 भूप्रदेश सांगितलं की ज्याला आपण ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणतो. त्यापैकी 2 भूप्रदेश आपल्या भारतात आहेत. बर. 35 पैकी 2 म्हणजे मी 17 देश महाजैविकता देश सांगितलं, त्याच्यात भारताचा क्रमांक आहे. त्याच्यात पण 35 भूप्रदेश मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ग्लोबल हॉटस्पॉट आहेत. हो. त्या 35 पैकी 2 परत भारतामध्ये आहेत. बर. त्यातला पहिला भूप्रदेश आहे हिमालय. आपला सगळा हिमालय जो भूप्रदेश आहे ना तो सर्वात महत्वाचा आहे. आणि दुसरा आहे तो आपला पश्चिम घाट. हे 2 भूप्रदेश जे आहेत भारतातले हे जागतिक स्तरावर महत्वाचे आहेत. बरोबर. पण सर्वात जास्त डेव्हलपमेंट या 2 ठिकाणीच आहेत. बरोबर. त्यामुळे तिथली बायोडायव्हर्सिटी कशी टिकणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पश्चिम घाटाचं तर वरदान आहे सर महाराष्ट्राला. आता हे आपण जगाबद्दल पाहिलं. एकूण मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज किती पाहिल्या, अतिसंवेदनशील भूप्रदेश हॉटस्पॉट कुठले पाहिले, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते पाहिलं. होय. आता आपण वळूया भारताकडे थोडंसं वळूयात.
लोकांना तीच उत्सुकता असते जास्त. भारताची जैवविविधता बघूया. खरं. आता मी मगाशी म्हटलं की 17 देशामध्ये भारताचा समावेश आहे. होय. म्हणजे भारत ही आपला देश जो आहे तो जैवविविधतेने अत्यंत समृद्ध देश आहे. हो हो. भारतामध्ये तब्बल 81,000 एवढ्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत. बापरे. म्हणजे 81,000. 81,000 प्राण्यांच्या प्रजातींचा शोध लागलेला आहे. हा ते महत्वाचं आहे सर. शोध लागले 81,000. अजून अजून अशा कितीतरी असतील. डेव्हलप म्हणजे बरेचसे हो. आहेत. आम्ही त्या नवीन नवीन वनस्पती शोधतोय हो, पेपरमध्ये अगदी, त्याच अगदी. प्रकार आहे त्याचा. हो. आणि जवळपास 48,000 वनस्पतींच्या प्रजाती. सर परवा आपण एक शोध लावला वनस्पतीचा. त्याचं काय नाव होतं सर? बिगोनिया. हा बिलोनिया. बिगोनिया म्हणून ती वनस्पती आहे. हो. त्या बिगोनिया वनस्पतीमधली एक हंडी भडंगनाथियान्सिस नावाची वनस्पती आमच्या विद्यार्थ्यांनी आणि माझ्या कुठे सरांनी शोधली सर आपण ती? कर्नाटकमध्ये हंडी भडंगनाथ म्हणून बरं. बेळगाव आणि धारवाडच्या बॉर्डरवर ते भाग आहे, जंगल आहे, बरं. त्या भागातून शोधल्या. शोध. आणि माझ्या विद्यार्थ्यांनी आणि माझ्या काही गुरुजनांनी हा. डॉक्टर एस आर यादव त्यांनी एक वनस्पती केरळमधून शोधली, बर. त्या बिगोनियाचीच. हा, हा, हा. आणि त्या वनस्पतीला त्यांनी माझ्या सन्मानार्थ म्हणून माझं नाव दिलं. पाचुळकरी म्हणून नाव दिलं. म्हणजे आणि म्हणून ते सरांचा करार बिगोनिया- झाला, सन्मान बिगोनिया झाला. पाचुलकरी असं नाव आहे. हो हो हो. याच्याही अगोदर काही वनस्पतीला माझं नाव दिलं गेलेलं आहे. तो बरं. भाग वेगळा आहे, हो ना ते. तो आता आपण नंतर बघू. पण महत्वाचं सांगायचं म्हणजे जैवविविधतेचा अभ्यास करताना वनस्पती संदर्भातला म्हणजे सर्वात याचा- महत्वाचा अभ्यास सरांचा आहे. म्हणजे वनस्पती सर्वात मला संदर्भात. सांगायचं आहे की या विषयामध्ये अजून काही विद्यार्थ्यांनी येऊन अजून या प्रजातींचा शोध घेणं गरजेचं खरं आहे. आहे. आता जागतिक सजीव प्रजाती ज्या आहेत एकूण जगातल्या, हम्म. त्यापैकी 6.7% प्रजाती भारतात आहेत. बर. म्हणजे जगामध्ये एकूण ज्या एकूण सजीव संख्या. प्रजाती आहेत ना, त्यापैकी 6.7% प्रजाती या भारतामध्ये आहेत. हो. मग लोक मला प्रश्न विचारतात की भारतामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी का हो, हम्म. भारतामध्ये जैवविविधता का? तर तुम्ही बघा ना, भारतामध्ये भौगोलिक रचना फार वेगवेगळी आहे. बरोबर प्रत्येक आहे? राज्याची वेगळी आहे सर. प्रत्येक राज्याची भौगोलिक रचना वेगळी आहे, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे आणि त्याप्रमाणे हवामान वेगळं आहे. हो हो. आणि हे प्रमुख कारण आहे की भारतामध्ये बायोडायव्हर्सिटी जास्त. बरोबर. शीतकटिबंधाच्या देशामध्ये फक्त एकच सीझन असतो. हो बरोबर. ट्रॉपिकल रिजन मध्ये 3-3 सीझन आहेत, म्हणून इथं बायोडायव्हर्सिटी जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे पावसाळा आहे, त्यांच्याकडे उन्हाळा आणि हिवाळा दोनच ऋतू असतात. बरोबर. आणि तोही काय पावसाळा फार नसतो त्यांचा. हो. म्हणजे जिथं भौगोलिक रचनामध्ये विविधता आहे, खरं. भौगोलिक परिस्थितीमध्ये विविधता आहे, हो. लक्षात घ्या, हो. जिथल्या हवामानामध्ये विविधता आहे. भारतामध्ये तसंच आहे ना. जम्मू काश्मीरचं हवामान वेगळं आहे, खाली केरळचं वेगळं आहे, राजस्थान मधलं वेगळं आहे, तर जम्मू याचं वेगळंच आहे, पश्चिम बंगालचं वेगळं आहे सर. होय. ही विविधता आहे. होय. भौगोलिक रचनेमध्ये सुद्धा प्रचंड विविधता प्रचंड आहे. विविधता. आणि म्हणून आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. तर भारतामध्ये 10 बायो जिओग्राफिकल झोन्स आहेत. 10 जैव भौगोलिक विभाग आहेत. बर. 16 वनांचे प्रकार आहेत, म्हणजे जंगलांचे प्रकार 16 आहेत. बर. जंगलामध्ये पण प्रकार जंगलामध्ये आहे. प्रकार आहेत. त्या जंगलांचे 16 प्रकार आपल्या भारतामध्ये आहेत. थोडक्यात आपल्या सर काय भारतामध्ये प्रकार अनेक कसे असतात? प्रकारच्या, आता फॉर एक्झाम्पल एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणता तुम्ही. हा. एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजे तिथल्या जंगलामध्ये अशा वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की ते कायम हिरव्यागार दिसतात, त्याची पानं कधी झडून जातच नाही, सदाहरित. सदा हरित कुठं सर? आहेत ना, आपल्या पश्चिम घाटामध्ये सदा पश्चिम घाटामध्ये जवळपास आपल्या. तेही माहित नाही सर. नीम सदाहरित जंगल म्हटले जातात. हो. म्हणजे पार्शियली त्याची पानं गळून पडतात, हो. म्हणून त्याला नीम सदाहरित, सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट, असे 12 प्रकार आहेत आपले. पानझडी वनस्पती. पानझडी ते नंतर येणार आहे हो, आपल्याला. हो, हो. तर असे जवळपास 16 प्रकार भारतामध्ये वनांचे आहेत. बर. आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये परिसंस्था सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. हो. पाणथळ जागा आहेत, हो. कोरड्या जागा आहेत, ह्या सगळ्या परिसंस्था आहेत. बरोबर. आता बघा, पाणथळ स्थळा असणारी जैवविविधता तुम्हाला कोरड्या जागेमध्ये दिसत नाही. कारण तिथली परिसंस्था वेगळी, इथली परिसंस्था अगदी वेगळी. बरोबर. वेगळंच असणार सर. तर अशा परिसंस्था सुद्धा अनेक प्रकारच्या आपल्या भारतामध्ये. बरोबर. म्हणून भौगोलिक रचनेमुळे हा, राजस्थानमध्ये वेगळं असेल सर. वाळवंट आहे. वाळवंटामध्ये तुम्हाला बायोडायव्हर्सिटी वेगळी होय. दिसणार. ती बायोडायव्हर्सिटी आम्हाला जम्मू काश्मीरमध्ये दिसणार दिसणार नाही. नाही. हिमालयामध्ये असणारी जैवविविधता आम्हाला केरळमध्ये दिसणार नाही. बरोबर आहे सर. केरळमध्ये असलेली ओरिसामध्ये दिसणार नाही. बघा ना, काय इतकी समृद्धता निसर्गाने आपल्या भारत देशाला दिलेली आहे. बरोबर. त्याचं नशिबवान आहे सर आपण. जतन करणं गरजेचं आहे. बरोबर. आता भारतातल्या बायोडायव्हर्सिटी बद्दल बघू आपण. हा. हो. भारतामध्ये 372 हा. या प्रजातीच्या सस्तन प्राण्याच्या आहेत. हा. सस्तन प्राणी म्हणजे स्तन असणारे प्राणी. हो. त्याच्या तब्बल 372 प्रजाती आहेत. पक्ष्यांच्या 1228 प्रजाती आहेत.
ज्याचा शोध लागला त्या 1200. 1228. आम्हाला साधारण एक 4-5-10 पक्षी माहित असतात. हो, ते रंकाळ्यावरती येणारे. आपण परवा चर्चा सुद्धा बघा केली त्याच्यावर चर्चा झाली. तर भारतामध्ये 1-2 नव्हे तर 1228 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. बरोबर. 428 सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत. परवा सर्प ठराविक आपण नागपंचमीला सर्प 210 प्रजाती उभयचर प्राण्यांच्या आहेत. म्हणजे कुठल्या तुमच्या उभयचर म्हणजे मगाशी तुम्ही जे सांगितलं की पाण्यामध्ये आणि जमिनीवरती राहतात ते. आणि माशांच्या जवळपास 2546 प्रजाती आहेत माशांच्या. बघा काय जैवविविधता. आपल्याला खाणारे मासेच फक्त माहिती आहेत, नदीमध्ये हे सगळे मी सांगितले पृष्ठवंशी प्राणी सांगितले तुम्हाला. आता अपृष्ठवंशी प्राण्यांची संख्या आहे 76,000. बर. भारतामध्ये 76,000 अपृष्ठवंशी प्राणी आहेत. त्याच्यामध्ये 50,000 नुसते कीटकच आहेत. कीटकांच्या प्रजाती आहेत. प्रकार. आणि त्या कीटकांच्या मध्ये ज्याला आपण फुलपांखर म्हणतो, पतंग म्हणतो, तशा भारतामध्ये 13,000 प्रजाती आहेत. 13,000 प्रकारची फुलपांखरं आणि पतंग आहेत आपल्या भारतामध्ये. 50,000 कीटकांचे प्रकार आहेत. बघा कल्पना करा. अजूनही अद्याप शोध लागायचे आहेत. सगळ्यांचा शोध पण लागलेला. आपण फुलपाखरू महोत्सव घेतोय सर महाराष्ट्रामध्ये. म्हणजे एवढे विविधता आहे. मग जतन करणं आपलं काम आहे ना. कारण आम्हाला जर तयारच करता येत नसेल तर तो नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला कुठं आहे. पण आपण नुसतंच नष्ट करतो, तयार काहीच करत नाही. म्हणून निसर्ग जपला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणून पर्यावरण आपण जपलं पाहिजे. कोरोनासारखे संकट पण येणार नाही सर असे. भारतामध्ये अपुष्प वनस्पतीच्या 30,500 प्रजाती आहेत. ज्याला फुलं येत नाही. आणि फुलं देणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्या 17,500 आहेत. फुलं देणाऱ्या वनस्पती वास येणारी फुलं वेगळी असते. त्याच्यामध्ये विविधता प्रचंड असते. 17,500 प्रजाती आहेत. आता पुढे बघा, या 17,500 सपुष्प वनस्पतीपैकी जवळपास 5,725 प्रजाती ह्या जगाच्या पाठीवर फक्त भारतातल्याच जंगलात सापडतात. बाकी कुठेही सापडत नाही. मदागास्कर देश एवढासा लहानसा आहे पण 8,000 प्रजाती सांगितल्या. आणि भारतासारखा एवढा मोठा देश असून सुद्धा भारतामध्ये 5,725 सपुष्प वनस्पतीच्या प्रजाती जगाच्या पाठीवर फक्त भारतातल्या जंगलामध्ये आहेत. बाकी कुठेही सापडत नाहीत. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभिमान पाहिजे. आपल्याला सर फक्त काय कास पठारच आठवतं. प्रदेशनिष्ठ आहेत आणि चित्रपटांमध्ये दाखवलेली जम्मू काश्मीर मधली फुलं एवढंच फक्त दिसतं डोळ्यासमोर. आता पुढे बघा, सर्वसाधारण आपण वनस्पती म्हटलंय की सहजपणे नजराला येणारी वनस्पती म्हणजे गवत. भारतामध्ये तब्बल 1200 गवतांच्या प्रजाती आहेत. बापरे. 1200 गवतांच्या प्रजाती आहेत. प्रकार असतील माहित नव्हतं सर. 1200 म्हणजे प्रचंड आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं गवत. ऑर्किड नावाची वनस्पती जी आहे ती सर्वसामान्य माणसाला माहित नाही. पण त्या ऑर्किडच्या जगातलं सर्वात सुंदर फुल म्हणून ऑर्किडकडे बघितलं जातं. तर या ऑर्किडच्या त्याच्यामध्ये तब्बल 1,082 प्रजाती आहेत ऑर्किड. त्याच्यावर मी भरपूर अभ्यास केलेला आहे. नेचे नावाचे वनस्पती अपुष्प वनस्पती आहे ती नेचे. तर त्याच्या जवळपास 1,022 प्रजाती आहेत. म्हणजे एवढं सगळं आपल्याकडे समृद्धता आहे. आता ही समृद्धता जंगलामध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या मध्येच आहे असं नाही आहे. भारत हा पिकांच्या विविधतेमध्ये सुद्धा समृद्ध आहे. बघा त्याच्यातही डायव्हर्सिटी आहे. शेतीमध्ये सुद्धा पिकांच्या विविधतेमध्ये भारताचा जगात 6वा क्रमांक आहे. आणि भारतामध्ये जवळपास 280 पिकांच्या प्रजाती आहेत. 280 पिकांच्या प्रजाती आहेत. आता गंमत परत सांगते तुम्हाला. ज्या वनस्पती आम्ही पीक म्हणून शेतामध्ये लागवड करतो त्याच्या जंगली वाण जे आहेत त्यांचे हे आपल्या जंगलात असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण भाताची शेती करतो. भातामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. बरोबर आहे. तर या भातांचा जंगली वाण जो आहे त्या भाताचा जंगली वाण आहे तो आपल्या जंगलात आहे. बरोबर. आजरा घनसाळ सर आपलं उदाहरण आहे कोल्हापूरच. तो नष्ट होत चालला असं दिसतंय. त्याचं जतन करणं गरजेचं आहे. खरंय सर. आणि त्या जंगली वाणाचं सुद्धा जतन करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जर पिकांचे हायब्रिड तयार करायचे असतील, संकरित वाण जर तयार करायचे असतील तर त्यांची गरज आहे. अगदी बरोबर. पण हे लोकांच्या लक्षात येत नाही. जंगलांच्या विनाशाबरोबर याचाही विनाश होत चाललेला आहे. त्यामुळे तुम्ही जर हे सगळं अबाधित राखलं नाही तर आपली पीक व्यवस्था सुद्धा भविष्य काळामध्ये धोक्यात येणार आहे एवढं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून जंगल टिकवा म्हणतोय आम्ही. तुम्ही जंगल नष्ट करत असताना त्या पिकांचे जंगली वाण जर आपण नष्ट केले तर पिकाचे पुढचे वाण कसे तयार करणार तुम्ही? सुधारित वाण कसे करणार?
अगदी. मग हे तरी आपल्याला लक्षात आलं हो. पाहिजे. खायला तरी आहे महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याबरोबर आहेत मगाशी त्या तरी तुम्ही- टिकवल्या पाहिजे. बरोबर मगाशी तुम्ही उल्लेख केला मेडिसिनल प्लांट. हम्म. आता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आयुर्वेदाला महत्व आलं. होय. ह्या वनस्पती वापरा, त्या वनस्पती वापरा. काढा करा. अहो, भारतामध्ये तब्बल 8,000 औषधी वनस्पती आहेत. बर. 8,000 औषधी वनस्पती आहे. ही समृद्धता सगळी जी आहे ना ती आपल्या भारतात. थोडक्यात आयुर्वेदाचं मूळच भारत आहे म्हणायला हरकत नाही सर. हो. आणि 8,000 आज असं आपण म्हणू शकतो की भारतामध्ये जवळपास 8,000 मेडिसिनल प्लांट आहेत, औषधी वनस्पती. म्हणजे ही सगळी भारताची जैवविविधता आहे. खरं. कदाचित कोरोनाची लस जी आहे त्यासाठी ही आयुर्वेदाच्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा उपयोग होईल सर. म्हणजे जगाला पुरवू शकते कोरोनाची लस भारत. म्हणजे याचा अर्थ अजूनही जैवविविधतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. खरं आहे. अगदी बरोबर सर. जैवविविधतेच्या बाबत आपण आता विचार करत होतो, भारताचा विचार केला, भूप्रदेश बघितले सर आपण, काय आहेत भारतामधले वैशिष्ट्य त्याची बघितली. आता भारतामधले हॉटस्पॉट्स. हा, भारतामधले आपण पहिल्यांदा समृद्धता जास्त कुठे आहे ती बघू. हो. आता प्रश्न असा निर्माण झाला की मगाशी मी सांगितलं की जगामध्ये बायोडायव्हर्सिटी जास्त आहे. त्याच्यामध्ये पाहिलं की 17 देशामध्ये जास्त आहे. होय. 17 देशामध्ये भारताचा समावेश आहे. होय. आता भारत हा समृद्ध आहे मान्य आहे सगळ्यांना, हम्म. पण भारतामध्ये मग जैवविविधता जास्त कुठे आहे ते बघितलं पाहिजे आपल्याला. थोडेसेच प्रदेश असतील. तर भारतामध्ये 3 भूप्रदेश हे बायोडायव्हर्सिटीनं समृद्ध आहेत. बर. त्यामध्ये पहिला क्रमांक परत आणि हिमालयाचाच आहे. हो. आणि मगाशी सांगितलं तो हिमालय सुद्धा ग्लोबल हॉटस्पॉट आहे परत. होय. आणि समृद्धता सुद्धा जास्त आहे तिथे. बरोबर. दुसरा भूप्रदेश आहे तो म्हणजे पश्चिम घाट. हो. वेस्टर्न रिजन. वेस्टर्न घाट जो आहे सह्याद्री. त्याला पश्चिम घाट म्हणतो, सह्याद्री म्हणतो. सर, याच्यामध्ये सह्याद्री महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये सांगतो ना, ते येणार आहे पुढे. तेही आहे, येणार आहे. ते सांगितलंच हा, पाहिजे. आता हे 2 भूप्रदेश सगळे हॉटस्पॉट रिजन पण आहेत आणि भारतामध्ये समृद्ध जास्त बायोडायव्हर्सिटी असणारे सुद्धा भूप्रदेश आहेत. हो. आणि अजून एक तिसरा भूप्रदेश आहे, बर. त्याचं नाव आहे अंदमान आणि निकोबारची बेटं. बेट. बर. तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. हो. आता अंदमान नक्कीच. निकोबार जो आहे ना तो तुम्हाला माहित आहे सगळ्यांना की तो बंगालच्या उपसागरामध्ये आहे. बरोबर. आणि हा अंदमान निकोबार आहे ना हा तब्बल 204 बेटांनी बनलेला आहे. म्हणजे 204 लहान मोठी बेट आहेत, त्यानं हा सगळा अंदमान निकोबार बनलेला आहे. काळ्या पाण्याची शिक्षा आणि म्हणायची, सर्वात सर. महत्वाचं आहे तो प्रदेश आहे तो. भारतामधलं सर्वात समृद्ध जंगल तिथे आहे. बर. 92 भारतात कुठं नाही पण त्या बेटांवर आहे सगळ्यात जास्त. भूप्रदेश लहान भूप्रदेश लहान आहे. हा. पण भारतामध्ये सर्वात जास्त वन क्षेत्र तिथं जास्त आहे, कारण बर. आपल्या अंदमान निकोबारमध्ये 92% भूप्रदेश जो आहे तो वनानं व्यापलेला आहे. बर. 92%. एकंदरीत भूभाग जो आणि आहे भारतामध्ये आज जंगल क्षेत्र फक्त 20%वर आहे. आणि अंदमान निकोबार मध्ये 92% भूप्रदेश हा वनाने व्यापलेला आहे. म्हणजे काय समृद्धता आहे पहा. करा. आणि या सगळ्या लहानशा भूप्रदेशामध्ये सुद्धा 12 प्रकारची जंगल आहेत. अंदमान निकोबार बेटावरती. अंदमान निकोबार बेटावर 12 प्रकारचे फॉरेस्टचे टाइप्स आहेत. बर. बघा म्हणजे काय समृद्धता आहे तिथं. म्हणजे आणि- जगामध्ये समृद्ध आहे अंदमान निकोबार असं म्हणायला हरकत आणि त्या भूप्रदेशामधून 3,000 बर. सपुष्प वनस्पती आहेत असा शोध लागलेला आहे. बर. अजून त्याचं काम भरपूर व्हायचं आहे. आणि 300 वनस्पती तिथं प्रदेशानिष्ठ म्हणजे एंडेमिक आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे फक्त अंदमान मध्ये सापडणार अशा आहेत, अशा 300 वनस्पती. तसं प्राण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आज त्या प्रदेशामधून बर. अजून त्याचा अभ्यास मोठ्या प्रमाणात व्हायचा. सुरूच आहे. 6,900 एवढ्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत अभ्यास केलेल्या. 6,900 प्रचंड आहेत सर. त्यापैकी 2,366 प्रजाती हम्म. प्राण्यांच्या ह्या जमिनीवर राहणाऱ्या आहेत. बर. कारण तिथं आजूबाजूला सगळा समुद्रच आहे ना. बरोबर. आणि एवढे जंगल पाण्यात आहे हा, म्हणजे- आणि पाण्यात राहणाऱ्या ज्या प्रजाती आहेत हा. प्राण्यांच्या त्याची संख्या आहे 4,241. बर. आणि टोटल जर केले तर ते टोटल आहे 6,900 प्राण्यांच्या प्रजाती आहेत. त्यापैकी 2,366 प्रजाती जमिनीवरच्या आहेत बर. आणि राहिलेल्या 4,241 प्रजाती या पाण्यामध्ये. पाण्यामध्ये. एवढी समृद्धता तिथं आहे. म्हणजे त्यामुळे हा सुद्धा भूप्रदेश तेवढाच महत्वाचा आहे. अंदमान निकोबार फार महत्वाचा आहे म्हणजे. आता मगाशी तुम्ही म्हणाला तसं आता भारतातले हॉटस्पॉट बघू, हो. जे मगाशी आपण ऑलरेडी पाहिलेलंच आहे होय. की 35 पैकी 2 भारतात आहे असं आपण मगाशीच म्हटलं. हो. आणि ते 2 कुठले आहेत तेही माहित आहे. पहिला आहे तो हिमालय भूप्रदेश आहे होय. आणि दुसरा जो आहे तो आपला पश्चिम घाट आहे. हो. आता हिमालय जो भूप्रदेश आहे हम्म. आता सुद्धा काय चाललेलं आहे चीन भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे. हो, हो. भूतान आणि भारतामध्ये काय चाललेलं माहिती आहे. अगदी नेपाळ. या सगळ्या
हिमालयाचा जो भूप्रदेश आहे हा, त्याच्यावर सगळा अधिकार काही भारताचा नाही आहे. अगदी बरोबर सर. त्यामुळं भारतातली जी बायोडायव्हर्सिटी आहे, त्या हिमालय प्रदेशामध्ये जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यावर पूर्णपणे भारताचा हक्क नाही. बरोबर. आता हा सगळा जो हिमालय भूभाग जो आहे ना, हम्म. याच्यामध्ये या भूप्रदेशामध्ये भारताचे काही भाग आहेत. ढोबळमानाने सर किती आता सांगतो पर्सेंटेज ना, असते? मी तुम्हाला सांगतो तेच सांगतो. भारतामध्ये तुम्ही जर पश्चिमेकडचा भाग जर पाहिला हम्म. तर तिथं प्रामुख्यानं जम्मू काश्मीर आहे. हो आता त्या जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आपण जम्मू काश्मीर आणि लडाख केलेला आहे, हो, बरोबर आहे. 2 भाग बरोबर. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड हम्म. हा तिकडचा भाग आहे, थोडासा हो. पश्चिमेकडचा भाग आहे. आणि ईशान्येकडचा किंवा पूर्वेकडचा जो भाग आहे हम्म. त्या भागामध्ये सिक्कीम आहे, हम्म. अरुणाचल प्रदेश आहे, आसाम आहे, मेघालय आहे, नागालँड आहे, मिझोरम, त्रिपुरा आणि मणिपूर. हे सगळे आपण ईशान्य भारत म्हणतो त्यांना. हो, हे सगळे हिमालयन भूप्रदेशामध्येच येतात. बरं. ही सगळी राज्य हिमालयन प्रदेश. हम्म. पण या हिमालय भूप्रदेशामध्ये फक्त भारताचा समावेश नाही आहे, तर त्याच्यामध्ये नेपाळ आहे, भूतान आहे आणि चीन पण आहे. बरोबर. आणि तिथं कुरघोड्या चालूच आहेत सगळ्या. हो हो, ते तर त्यामुळं तिथल्या अजून सुद्धा चीनचं म्हणणं आहे की अरुणाचल प्रदेश माझाच आहे म्हणतो तो. हो आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आहे. हो हो हो. तर या हिमालय रिजन जो सांगितला मी, जो भूप्रदेश सांगितला ना, याच्यामध्ये जैवविविधता मोठी आहे. हम्म. याच्यामध्ये 4 देश येतात खरं म्हणजे. त्याच्यामध्ये भारताकडे भूभाग पण महत्वाचा आहे, जास्त आहे, चीनकडे पण जास्त आहे, बरं. पण नेपाळ आणि भूतानकडे लहानच आहे, छोटा. हम्म. बरोबर आहे. पण तरी सुद्धा जैवविविधता मोठ्या प्रमाणामध्ये जरी असली तर पूर्ण हक्क आपला नाही आहे ना. होय. तर या अखंड सगळ्या हिमालय भूप्रदेशामध्ये हम्म. 12,000 सपुष्प वनस्पती आहेत. बरं. 12,000 सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती या हिमालय भूप्रदेशामध्ये आहेत. आणि यापैकी जवळपास 4,000 हम्म. सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती या त्याच भागामध्ये प्रदेशानिष्ठ आहेत. बरं. म्हणजे जवळपास फक्त हिमालयातच सापडणार. 3,500 ते 4,000 प्रजाती या फक्त आणि फक्त त्या हिमालय भूप्रदेशामध्ये आहेत. आता या भूप्रदेशामध्ये सस्तन प्राण्यांच्या 300 प्रजाती आहेत. बघा, बरं. सस्तन प्राण्याच्या 300 प्रजाती आहेत. भारतामध्ये जेवढे पक्षी आहेत ना, आढळतात की नाही, त्या पक्ष्यांच्या 60% प्रजाती, हम्म. मी काय म्हणतोय बा, 60% प्रजाती या हिमालय भूप्रदेशात आहेत. बरं. म्हणजे हिमालय पक्ष्यांनी सुद्धा तो समृद्ध असणार आहे. हो हो हो. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ज्या प्रजाती जर आपण पाहिल्या तर त्या जवळपास 176 प्रजाती आहेत बरं. या हिमालयन भूप्रदेशामध्ये. हम्म, हम्म, हम्म. उभयचर प्राण्यांच्या जवळपास 105 प्रजाती आहेत. बरं. उभयचर प्राण्यांच्या 105. आणि मासे जे आहेत गोड्या पाण्यातले, त्या गोड्या पाण्यातल्या माशांच्या जवळपास 270 प्रजाती आहेत. म्हणजे हा भूप्रदेश सुद्धा जैवविविधतेनं किती समृद्ध असणारा भूप्रदेश आहे बघा. हो, खरं. हम्म? थोडंसं पुढे जाण्यापूर्वी बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. हा. विकास आवळे, भाग्यश्री टिळक, हम्म. कैलास गंधवार, शुभम देसाई, ओके. राजश्री शिंदे, हर्ष पाटील, तुमची योगदान मोठे आहे असं ते म्हणतात. सर्वांचं प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि खरंच सरांनी मुळात फक्त निसर्ग संवर्धन करा असा संदेश देताना तो कसा केला पाहिजे हेही महत्वाचं आहे. आणि हेच आपण या ठिकाणी चर्चा करतोय. आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन आहे, त्या निमित्तानंच आपण या गोष्टीची चर्चा करतोय. आता आपण प्रामुख्यानं पश्चिम घाटाकडे बोलू, हो, कारण तो आपला आत्मा आहे. खरं. आपल्या जवळचा विषय आहे सर. मला सांगा की सह्याद्री असं नाव घेतलं तर आठवण येते ती शिवाजी महाराजांची. आपल्या स्वराज्याचं रक्षण त्या सह्याद्रीनं केलेलं होतं त्या काळामध्ये, होय, बरोबर ना. अगदी बरोबर सर. पण आज उलटी स्थिती आहे. या सह्याद्रीला आपल्या संरक्षणाची गरज आहे. बरोबर. ज्यानं आपलं स्वराज्य टिकवलं होय, या सह्याद्रीला आज आपल्या रक्षणाची गरज आहे. खरं. एका वाक्यामध्ये मी सांगतो फक्त. होय. म्हणजे पश्चिम घाटाची परिस्थिती काय कळेल. आणि हा पश्चिम घाट जो आहे तो काय फक्त महाराष्ट्रामध्ये नाही आहे, ते सगळं मी आता तुम्हाला सांगतो. होतच. आता पश्चिम घाटाबद्दल माहिती घेऊया. आपल्याला माहित आहे की आपल्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. हो, अरबी समुद्राला लागून सगळा किनारपट्टी आहे, पश्चिम किनारपट्टी आहे. हो, महाराष्ट्रामध्ये त्या पश्चिम किनारपट्टीला आपण कोकण म्हणतो. होय, केरळमध्ये गेला तर त्याला मलबार म्हणतात. हो. आणि कर्नाटकामध्ये गेला तर त्याला कन्नड रिजन म्हणतात. बर. मी काय म्हणतो लक्षात घ्या, एका बाजूला अरबी समुद्र आहे, हा, म्हणजे पश्चिमेला महाराष्ट्रामधला जर पट्टा घेतला तर अरबी समुद्र आहे. अरबी समुद्राच्या नंतर येतो तो तुम्हाला सगळी किनारपट्टी येते, पश्चिम किनारपट्टी येते, हो, बरोबर आहे.
आणि त्या पश्चिम किनारपट्टीला लागून जी पर्वतरांग आहे हो. ती पर्वतरांग म्हणजे आपला पश्चिम घाट. बरोबर. लक्षात तिथे सगळे महाराजांचे किल्ले आता आहेत. पुढे बघा, या पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे जर आपण गेलो पूर्वेला, हा. तर पूर्वेला सगळं जगप्रसिद्ध असं दख्खनचं पठार आहे. हो. म्हणजे आपला हा सह्याद्री जी पर्वतरांग आहे ही दख्खनचं पठार हो. आणि पश्चिम किनारपट्टी याच्या मधली नैसर्गिक भिंत आहे. खरं. ही पर्वतरांग आहे पर्वतरांग. आणि ती तब्बल 1600 किलोमीटर आहे. बर. म्हणजे त्याची लांबी जर आपण पाहिली तर ती 1600 किलोमीटर आहे. 3 राज्यामधून जाते. नाही, 6 राज्यामधून आहे. 6 राज्यामध्ये आहे. 6 राज्यांचा भूभाग त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये गुजरातचा छोटासा भाग आहे. बर. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भाग आहे. हो. गोव्याचा आहे. हो. गोवा आहे. कर्नाटकातला आहे. हो. तमिळनाडूचा जो भाग पश्चिमेकडे आलेला आहे तो भाग सुद्धा तमिळनाडूचा भाग त्याच्यामध्ये आहे. बर. आणि अख्खं केरळ सुद्धा त्याच्यामध्ये आहे. अख्खं केरळ पश्चिम हा घाट. पश्चिम घाटातला काही भाग तर समुद्रामध्येही शिरलेला आहे. बर. म्हणजे एकूण आपल्याकडे हा पश्चिम घाट जर पाहिला तर त्याची लांबी 1600 किलोमीटर आहे. त्याचं एकूण क्षेत्रफळ जर पाहिलं तर ते 1,30,000 किलोमीटर चौरस किलोमीटर आहे. एवढी मोठी पट्टा आहे तो. 1,30,000 चौरस किलोमीटर आहे. आता सर्वात महत्वाचं आहे की भारतामध्ये एकूण जी जमीन आहे त्या एकूण जमिनीच्या फक्त 5% जमीन पश्चिम घाटानं व्यापलेली आहे. बर. फक्त 5%. फक्त 5%. म्हणून आमच्यासारख्या अभ्यासकांचं किंवा ज्याला आवड आहे की वाचवा असं म्हणतो तर आम्ही शासनाला सांगत आलेलो आहे की एवढी 5% जमीन तुम्ही सोडा आणि तुम्हाला काय डेव्हलपमेंट करायचं ते बाहेर करा. काय चूक आहे माझं सांगा ना. बरोबर. अगदी बरोबर. पण सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट ज्या चालू आहे त्या सगळ्या पश्चिम घाटातल्या जंगलातच चालू आहे त्यांच्या. बॉक्साईडच्या खाणी सगळं सगळ्याच. त्यामुळे हे जर थांबलं नाही तर पश्चिम घाटातली बायोडायव्हर्सिटी टिकणारच नाही. खरंच. फक्त 5% भूक्षेत्र आहे. आणि मी मगाशी सांगितलं तसं याच्यामध्ये 6 राज्यांचा समावेश आहे. हो. त्याच्यामध्ये गुजरातचा भाग कमी आहे. सर्वात जास्त क्षेत्रफळ जे आहे ते कर्नाटक आणि महाराष्ट्राचं आहे. त्यामुळे पश्चिम घाट वाचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी महाराष्ट्रीयन लोकांची आहे खरं म्हणजे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांनी हे वाचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हे सर्वात महत्वाचं आहे. गुजरातमध्ये जी तापी नदी आहे गुजरातच्या बेसला, त्या तापी नदी जवळ असणाऱ्या नवापूर नावाचं गाव आहे. त्या नवापूर पासून हे कन्याकुमारीपर्यंत हा पश्चिम घाट पसरलेला आहे. बरोबर. एका बाजूला सांगितलं अरबी समुद्र आहे, किनारपट्टी, आणि एका बाजूला दख्खनचं पठार आहे आणि मध्ये हा सगळा पर्वतरांग आहे. या पश्चिम घाटामध्ये 6 राज्यातील 142 तालुके आहेत आणि जवळपास 44 जिल्हे त्याच्यामध्ये आहेत. आता या पश्चिम घाटामध्ये प्रामुख्यानं 4 प्रकारची जंगल आहेत. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला तो सदाहरित जंगल. पण सांगायला हरकत नाही की सदाहरित जंगलांचं प्रमाण आता फारसं पश्चिम घाटात राहिलेलं नाही. त्याचा विनाशच झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जे जंगल आपल्या पश्चिम घाटामध्ये आहे ते नीम सदाहरित जंगल आहे. म्हणजे ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट असं म्हणतो. त्यानंतर आर्द्रतायुक्त पर्णझडी जंगल आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट असं म्हणतो, कारण आर्द्रता जास्त आहे तिथे. पर्णझडी म्हणजे ज्याची पानं पडतात असं आहे. आणि चौथा प्रकार आहे म्हणजे मिक्स फॉरेस्ट. म्हणजे काही ठिकाणी अशी मिक्स फॉरेस्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डेसिडियस पण आहे, एव्हरग्रीन पण आहे, सेमी एव्हरग्रीन. तर अशा प्रकार त्याच्यामध्ये आहे. आता पश्चिम घाटाचं महत्व मी तुम्हाला सांगतो. पश्चिम घाट कसा समृद्ध आहे वगैरे आपण पाहिलं. हा पश्चिम घाटाचं सर्वात महत्वाचं हे मात्र लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. जैवविविधता आपल्याला नाही समजली तरी बाजूला ठेवू, पण आता मी पुढे सांगणारे फार महत्वाचं आहे. या पश्चिम घाटामधून तब्बल 120 नद्यांचे लहान मोठ्या नद्यांची उगम आहेत. म्हणजे या पश्चिम घाट परिसरामधून 120 लहान मोठ्या नद्यांचे उगम आहेत. कारण तिथं प्रचंड पाऊस पडतो. हेच त्याचं मुख्य कारण आहे ना. प्रचंड पाऊस पडण्यामागे तिथलं भौगोलिक कारण जसं आहे तसे तिथली जैवविविधता पण आहे, तिथली जंगलं पण जबाबदार आहेत ना. तुम्ही जंगलांचा जर विनाश केला तर जो पाऊस आता पश्चिम घाटामध्ये पडतो तो पडणार नाही. त्यामुळे तरी जंगलं टिकवा. आता पुढं बघा, हे 120 ज्या नद्या आहेत ना त्या 120 नद्यामध्ये अनेक आम्ही डॅम्स बांधलेले आहेत. बरोबर. म्हणजे धरणं बांधलेली आहेत. त्या धरणाची संख्या तब्बल 2016च्या घरात आहे किंवा त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त असते. 2016 लहान मोठी धरणं आहेत. आणि सांगायला हरकत नाही की सर्वात जास्त धरणं पश्चिम घाटातल्या महाराष्ट्राच्या भूप्रदेशात जास्त आहेत. महाराष्ट्राची जबाबदारी बघा कशी मोठी आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं पाणी जे येणार आहे ते पश्चिम घाटात येणार आहे. आता पुढचं बघा, या सगळ्या डॅम्सवर
म्हणजे हे 2016 काहीतरी जे सांगितले डॅम्स ना, या प्रत्येक डॅम्सवर आम्ही हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स बसवलेले आहेत. बर. आणि त्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्समधून आम्ही वीज निर्मिती करतो. होय. एक लक्षात घ्या, तिथं समृद्धता आहे जंगलांची, भौगोलिक परिस्थिती आणि स्थिती फार चांगली आहे. उंच लहान मोठे पर्वतरांगा आहेत, डोंगर आहेत, याच्यामुळे तिथं आणि जंगल आहे, त्यामुळे पाऊस पडतो. पाऊस जास्त पडतो म्हणून 120 नद्यांची उगम आहे. मग आम्हाला पाणी सतत वर्षभर मिळावं म्हणून आम्ही त्यांच्यावर डॅम्स बांधले, त्याच्यावर आपण वीज निर्मिती केंद्र तयार केले आणि त्याच्यातून वीज करतो. आपल्या बघा मी काय म्हणतो, आपला हा जो सगळा दक्षिण भारत जो आहे ना, या दक्षिण भारताला लागणारं पाणी शेतासाठी आणि उद्योगासाठी लागणारी सगळी वीज ही सगळी पश्चिम घाटात मिळते. म्हणजे डेव्हलपिंगचं. म्हणून मला काय म्हणतो मी शेवटी, बघा हा पश्चिम घाट जो आहे ना, हा पश्चिम घाट म्हणजे दक्षिण भारताच्या अर्थकारणाचा कणा आहे. हे मी अनेक वेळा वाक्य वापरलेलं आहे. म्हणजे आमचं सगळं अर्थकारण जे आहे, बरोबर आहे का पाहिलं, हे सगळं अर्थकारण कोणावर अवलंबून आहे? आमच्या पश्चिम घाटावर. मग का पश्चिम घाट वाचवत नाही हो तुम्ही? बरोबर. आमची सगळी शेती उद्योगधंदे त्याच्या पाण्यावर आणि त्यांच्या विजेवर चालू आहे. हे कुणामुळे आहे? फक्त त्या पश्चिम घाटामुळे. म्हणून माझं असं म्हणणं आहे, हे लक्षात घेऊन तरी अर्थकारणाचा कणा जी म्हणतो ना, म्हणून तरी आपण पश्चिम घाट वाचूया, हे माझं म्हणणं आहे. बरोबर. या पश्चिम घाटामध्ये 4,500 सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती आहेत आणि याच्यापैकी जवळपास 1720 या प्रजाती तिथं प्रदेशानिष्ठ आहेत. 1700 फक्त पश्चिम घाटात आढळणार. आता पुढचं जे आकडेवारी सांगतो ती फार महत्वाची. या पश्चिम घाटामध्ये 650 वृक्षांच्या प्रजाती आहेत. बर. 650 फक्त वृक्षांच्या प्रजाती आहेत. आणि सर्वात महत्वाचं आहे, त्यापैकी 352 वृक्षांच्या प्रजाती या फक्त पश्चिम घाटात आहेत, एंडेमिक आहेत. एंडेमिक निम्म्याच आहेत जवळपास सर, ज्या आढळणार आहेत त्यातल्या निम्मे. दुसरं लक्षात घ्या की मला कोणावर टीका नाही करायची, पण परिस्थिती सांगायची. आज मला सांगा की आपल्या पश्चिम घाटामध्ये जर 650 वृक्ष जर असतील प्रजाती, तर मग आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला दुसऱ्या देशातनं वृक्ष आणण्याची गरज का भासते मला आजपर्यंत कळलं नाही. खरं सर, अगदी बरोबर. आमच्याकडे जर 650 प्रजाती जर असतील वृक्षाच्या, तर त्याच्यावर संशोधन का झालं नाही? निलगिरी आणायची वेळ का आली आम्हाला? ऑस्ट्रेलियन बाबूळ आणायची वेळ का आली? सुरू आणायची वेळ का आली? ग्लिरिसिडी आणायची काय वेळ आली? विदेशी फॉरेस्ट डिपार्टमेंटनं जिथं बघाल तिथं याच फक्त काय केलेलं आहे? वनीकरण केलेलं आहे. खरं आहे का नाही? झटपट वाढणारे म्हणून सर मला हो, आमच्याकडे पण झटपट वाढणारे आहेत ना, पण अभ्यास करायला पाहिजे ना आपण. म्हणून माझं असं म्हणणं आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटनं, संशोधकांनी याच्यावर अभ्यास करा. आज भारतामध्ये विदेशी वृक्षांची संख्या जास्त वाढलेली आहे. बघाल तिकडं मोनोकल्चर त्यांनी त्याच वनस्पतीचे त्याचे तोटे आता लक्षात यायला लागलेले आहेत. आपल्या स्थानिक परिसंस्थेला आणि आपल्या स्थानिक पर्यावरणाला ते घातक आहे, आता स्पष्ट झालं. एकदम स्पष्ट आहे सर. मग मला सांगा, एवढ्या प्रकारचे वृक्ष जर आपल्याकडे असतील तर मग त्याच्यावर अभ्यास करून आपण त्याची लागवड का करत नाही? हा मोठा प्रश्न आहे. अगदी. त्यामुळं त्या वृक्षांच्या बद्दल संशोधन होणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. हो, पश्चिम घाटातल्या. आता पुढचं महत्वाचं आहे की या पश्चिम घाटामध्ये अनेक प्रकारचे प्राणी सुद्धा आहेत. आता प्राण्यांच्या दृष्टीनं सुद्धा पश्चिम घाट महत्वाचा आहे. काय महत्व आहे बघा ना. पश्चिम घाट हा तुम्हाला सांगू का, तर जगाच्या पाठीवर पश्चिम घाट महत्वाचा 2 कारणासाठी आहे. कारण तिथं उभयचर प्राण्यांची संख्या जास्त आहे. बर. आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या तुलनेनं जास्त आहे. बर. म्हणजे या प्रदेशामधला आमचा पश्चिम घाटाचं हे एक महत्व आहे की तिथं उभयचर प्राणी आणि त्याचबरोबर सरपटणाऱ्याच्या प्राण्यांची समृद्धता आहे. पश्चिम घाटामध्ये उभयचर प्राण्यांच्या 138 प्रजाती आहेत. 138. आणि अजूनही नवीन नवीन शोध लागत आहेत. बरेच संशोधक आता काम करतात. म्हणजे पाण्यामध्ये आणि जमिनीवरती दोन्हीकडे राहणार आहे एवढे. तर या 138 प्रजातीपैकी 110 प्रजाती एंडेमिक आहेत. म्हणजे फक्त पश्चिम घाटामध्येच 110 आढळणार. 138 फक्त उभयचर प्राणी, बेडकासारख्या दिसणारे प्राणी आहेत. त्यातले 110 फक्त पश्चिम घाटात आहेत, जगाच्या पाठीवर नाहीत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 161 प्रजाती आहेत. सरपटणारे जे प्राणी आहेत ना, त्याच्या 161 प्रजाती आहेत. आणि या 161 प्रजातीपैकी जवळपास 100 प्रजाती एंडेमिक आहेत. म्हणजे सरपटणारे प्राणी जवळपास 100 प्रजाती, ढोबळ मनानं सांगतो बरं का. हो. तर ते फक्त पश्चिम घाटामध्ये आहेत. मग काय आहे सर त्याच्यापैकी 80-85% फक्त तिथंच आढळणार पश्चिम घाटामध्येच. म्हणून तर आपल्याला त्याचं जतन करायचं. खरं सर. हो.
आता पुढं बघा, सस्तन प्राण्यांच्या 120 प्रजाती आहेत पश्चिम घाटामध्ये, 120. हो. आणि त्या 120 पैकी 14 एंडेमिक आहेत, म्हणजे प्रदेशानिष्ठ. हो, हो. पक्ष्यांच्या 508 प्रजाती आहेत. बर. त्या 508 प्रजातीपैकी 18 प्रजाती प्रदेशानिष्ठ आहेत. हो. आणि माशा फिशेस जे आहेत ना, त्याच्या जवळपास 225 प्रजाती आहेत. बर. संख्या वाढलेली पण असेल म्हणजे इथल्या नद्यांमध्ये आपण जे नद्या आणि म्हणतो. त्याच्यापैकी जवळपास 123 प्रजाती ज्या आहेत हम्म. या प्रदेशानिष्ठ. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला पश्चिम घाट खरं. किती बायोडायव्हर्सिटीनं समृद्ध आहे कळालं. प्रचंड आहे सर. एवढी समृद्धता आहे आपल्या आणि आपल्या शेजारी आहे, सर. हा, तेच हे महत्वाचं. माहित नाही आपल्याला. त्यासाठीच हे पश्चिम घाटावरती सर एक वेगळं सेशन होईल. हो. इतकं प्रचंड इतकं आहे. वैभव आहे ते. मग आता एवढा समृद्ध पश्चिम घाट असून सुद्धा आता या पश्चिम घाटाची स्थिती काय बघूया. बघितलीच पाहिजे काय परिस्थिती आहे सध्या. आता मी काय म्हणतोय बघा पुढे. हो. ज्या काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हम्म. त्या काळामध्ये अशी नोंद आहे की पश्चिम घाटामध्ये जवळपास 67 ते 68% भूमीवर जंगल होतं. बर. एका वाक्यामध्ये तुम्हाला परिस्थिती लक्षात येईल. हो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये पश्चिम घाटामध्ये 67 ते 68% जमिनीवर जंगल होतं. हम्म. आज ते फक्त 37% येऊन पोहोचलेलं आहे. निम्म्यापेक्षा पण कमी आहे सर. मग याच्यावरून आपण फक्त कल्पना करायची आहे की आज मी बाकी सांगायची गरजच नाही आपल्याला. खरं बरोबर. याच्यावरून आपल्या तिथल्या वनांची काय परिस्थिती ते असेल आणि तिथल्या बायोडायव्हर्सिटीची काय स्थिती असेल कल्पना करा ना. होय. आता जे काही तिथं 37% वनक्षेत्र शिल्लक राहिले ना, हम्म. त्यापैकी 15% वनक्षेत्र हे संरक्षित आहे, प्रोटेक्टेड आहे. हो. करावं लागलं प्रोटेक्टेड सर. प्रोटेक्टेड आहे फक्त 15. 15% रिझर्व आहे, राखीव जंगल. राखीव. आता या प्रोटेक्टिव्ह मध्ये तिथं 2 राखीव जीवरक्षा वने आहेत. म्हणजे काय, रिझर्व बायोस्फिअर आहेत. बर. तिथं 14 राष्ट्रीय उद्यान आहेत. बर. म्हणजे काय, नॅशनल पार्क आहेत. चांदोली हे सुद्धा आता नॅशनल पार्क आहे. बर. म्हणजे महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटामधलं ते एकमेवच नॅशनल पार्क आहे आपलं. सर्वात जास्त नॅशनल पार्क पश्चिम घाटामधली केरळमध्ये आणि जास्त याच्यामध्ये जास्त आहे. कर्नाटक, तमिळनाडूमध्ये जास्त. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकच फक्त चांदोली नॅशनल पार्क. बर. त्याच्यानंतर 45 अभयारण्य, वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत. त्याच्यातलं तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये येणारे माहिती आहेत. आपल्या फॉर एक्झाम्पल कोल्हापूरमध्ये आपलं राधानगरीचं आहे. हो, हो. कोयनेचं अभयारण्य आहे. तिलारी. आता तिलारीला नसेल सर, तिलारी नाही तिथं. आता कोयना आणि चांदोली मिळून सह्याद्री टायगर रिझर्व केलेलं आहे, माहिती आहे आपल्याला. हो. आणि अशाच प्रकारची अभयारण्य आपल्याला पुणे, नाशिक या भागामध्ये पण आहे. आणि गवा अभयारण्य राधानगरीमध्ये. हो. आणि आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात जुनं अभयारण्य म्हणजे दाजीपूरचं अभयारण्य. ते पण काळामधलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याची व्याप्ती वाढवली, त्याचं क्षेत्रफळ वाढवलं आणि आता ते राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरी केलेलं आहे. अशा जवळपास 45 वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत या पश्चिम घाटामध्ये. थोडस सर मी मुद्दा म्हणून विचारतोय की व्याघ्र प्रकल्प सर सांगतो आता पुढे. 5 व्याघ्र प्रकल्प आहेत. हो. म्हणजे ज्या भागामध्ये वाघांचं वास्तव्य आढळून आलेलं आहे त्यांच्यासाठी म्हणून व्याघ्र प्रकल्प. बरोबर. आता कसं आहे की कोयनेच्या खोऱ्यामध्ये आणि या तुमच्या चांदोली भागामध्ये वाघांचं प्रमाण हे स्पष्ट झालं. वाघ आहे ते अस्तित्वात दिसून आलं. आता वाघ हा मायग्रेट होणारा प्राणी आहे तसा पाहिला तर. तो एका ठिकाणी राहत नाही तसं. पण ज्या ठिकाणी तो राहिला आणि तिथं आहे त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून टायगर रिझर्व तयार केली जातात. आणि म्हणून त्याला वाघ संरक्षण क्षेत्र म्हणतात. आणि तेच फक्त त्याच्यासाठी नाही, हत्तीसाठी सुद्धा आहेत. हत्ती हा प्राणी जो आहे, वन्य प्राणी आहे, महाराष्ट्रामध्ये काही वर्षापासून यायला लागलेला आहे कर्नाटकमधून. सुरुवातीमध्ये नैसर्गिकपणे हत्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हता. यायला लागला. आपल्याला माहित आहे चंदगड आलाय. म्हणून तो आता संरक्षित क्षेत्र त्याच्यासाठी तयार केला. बरोबर. खरं म्हणजे आम्हा लोकांची मागणी होती, तुम्ही म्हणाल तसं, तो तिलारी अभयारण्य म्हणून डिक्लेअर करा अशी आमची मागणी होती. पण अजूनही नाहीये. नाही, आता त्यांनी जे डिक्लेअर केलं ते फक्त संवेदनशील क्षेत्र म्हणून ते जवळपास मला वाटतं 30 स्क्वेअर किलोमीटरचं काहीतरी आहे. 30 स्क्वेअर किलोमीटरचं फक्त केलेलं आहे. बरोबर. ते पण करणं गरजेचं आहे. आमची मागणी अशी होती आणि तेच करणं गरजेचं होतं की तो सगळा भाग जर तिथले हत्ती आणि वाघ अगदी सुखामध्ये नांदले असते. ठीक आहे, पण तेवढं तरी आपल्या या राज्य शासनाने केलं, त्यांचा आभार मानायला पाहिजे. बरोबर. म्हणजे संवेदनशील क्षेत्र तरी केली. 4 हत्ती राखीव क्षेत्र आहेत. जसं टायगरसाठी आहे तसं कर्नाटक आणि तमिळनाडू, केरळमध्ये आहे. ती एलिफंट रिझर्व आहेत.
म्हणजे ती नुसती एलिफंटसाठी आहे. आता ही संख्या त्यांनी वाढवायला पण चालू केली. आता एक सर्वात महत्वाची चांगली गोष्ट आहे, काही वर्षापूर्वी या पश्चिम घाटामधल्या 39 स्थळांना जागतिक युनेस्को नावाच्या संस्थेनं आपल्याला माहित आहे नॅचरल वर्ल्ड हेरिटेज म्हणून 39 स्थळांना त्यांचं डिक्लेरेशन दिलं. म्हणजे या पश्चिम घाटामधल्या 39 स्थळांना युनेस्कोकडून नॅचरल वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे. आणि आता आमची ही जंगलं पश्चिम घाटातले हे 39 भूप्रदेश तरी आज जगाच्या नकाशावर आलेली आहेत. याचा खरं म्हणजे भारतीयांना आपल्याला खरं म्हणजे अभिमान असलाच पाहिजे. त्यामुळे ते संरक्षण करणं जास्त गरजेचं आहे. नुसतं महत्व जाणून घेऊन काय उपयोग नाही. बरोबर. त्यामुळे 39 आणि सर्वात महत्वाचं त्या 39 मध्ये फक्त 4 महाराष्ट्रातली आहेत आणि ती सुद्धा कोल्हापूर डिव्हिजन मधली आहेत. 4ची शहरी कोल्हापूरमध्ये. आणि त्याच्यासाठी आम्ही काही लोकांनी परिश्रम घेतले. आणि त्या सगळ्या परिश्रमाने इथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट कोल्हापूरचं जे डिव्हिजन आहे आपलं त्यांच्या पुढाकारामुळं ही 4 क्षेत्र आपली जी आहेत ही 4 क्षेत्रांना नॅचरल वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला. ती 4 क्षेत्र कुठले आहेत तर कोल्हापूर मधलं आपलं राधानगरीचं अभयारण्य, त्याच्यानंतर चांदोलीचं नॅशनल पार्क आहे, साताऱ्यातलं कोयनेचं अभयारण्य आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कासचं पुष्प पठार आहे. आता ही 3 आहेत ती प्रोटेक्टेड आहेत. कास पुष्प पठार प्रोटेक्टेड नसताना सुद्धा त्याला आता दर्जा दिला, असा दर्जा दिला गेला. वास्तविक हा दर्जा पुणे नाशिक इथल्या जंगलांना मिळणं गरजेचं होतं पण तो प्रयत्न झाला नाही. म्हणजे आम्ही त्या प्रयत्नामध्ये कुठंतरी मागं पडलो ही माझ्या मनामध्ये सुद्धा खंत आहे. पण कोल्हापूर डिव्हिजन मधून आम्ही लोकांनी जो काही प्रयत्न केला त्याच्यामधून ही 4 मात्र नॅचरल वर्ल्ड हेरिटेज म्हणून आलेली आहेत. हे आपल्या पश्चिम घाट आपला जो आहे एक चांगली बाजू पण आहे. चांगली बाजू 37% जंगल आहे हे सगळं ठीक आहे पण तेवढी हे पण त्यांनी प्रयत्न करतायत पण याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असणं हे गरजेचं आहे. आता हा सगळा जो रास चालू आहे या रासामागची कारणं बघूयात आपण. आता ही रासाची कारणं काय ती बघू आपण. पश्चिम घाटाबद्दल बघू फक्त. सगळं आता फार मोठं होईल. पश्चिम घाटातल्या प्रामुख्यानं रासाची कारणं बघू. जैवविविधतेच्या रासाची कारणं. जैवविविधता ऱ्हास होण्याचं एकच प्रमुख कारण आहे ते म्हणजे जंगलतोड. ते तर मोठ्या प्रमाणात आहे सर. आता जंगलतोड आपण का करतो हे सर्वात महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे शेती उद्योगासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जंगलांची तोड केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक्सपेशली केरळ आणि कर्नाटक आघाडीवर आहे. वाढती लोकसंख्याच कारणीभूत आहे. कारण केरळमध्ये आणि कर्नाटकमध्ये प्रामुख्यानं पश्चिम घाटातली जंगलं जी आहेत ही तोडून त्याच्यामध्ये त्यांनी चहाचे आणि कॉफीचे मळे केलेले आहेत. चहा आणि कॉफीचे मळे आहेत. रबर प्लांटेशन मोठ्या प्रमाणामध्ये केलेले, रबर ट्रीचं प्लांटेशन मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचप्रमाणे ऑइल पामचं प्लांटेशन मोठ्या प्रमाणात आहे. आता त्यांचं बघून आपल्या महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, आंबोलीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जंगलं तोडून आता तिथं ऑइल पाम्स आणि रबर प्लांटेशनचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे शेतीसाठी. आणि आपला कोल्हापूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहित आहे? फक्त ऊसासाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे की गगनबावड्यासारख्या ठिकाणी, शाहूवाडीसारख्या ठिकाणी आता जंगलं तोडून डोंगर उतारावर ऊसाची शेती चालू आहे. म्हणजे शेती उद्योग हे एक मुख्य कारण आहे की ज्याच्यामुळं आमचं जंगल क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. खाजगी जंगल जवळपास सगळं नष्ट झालेलं आहे. राखीव जंगलावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. संरक्षित जंगलामध्ये सुद्धा तस्करी चालू आहे असं मी म्हटलं तर कोणी वाईट वाटून घेऊ नये. अभयारण्य आहे पण खरोखर अभय आहे का हे आपण पाहणं गरजेचं आहे. महत्वाचा मुद्दा आहे सर. दुसरं आहे अभयारण्य. दुसरं आहे शहरीकरण. शहरांची व्याप्ती वाढलेली आहे. शहरं आता हे वाढत चालेल. नगरांचं सगळं ठीक आहे. हे सगळं ठीक आहे. पण आम्ही आता पश्चिम घाटामध्ये सुद्धा शहरं बसवायला चालू केलं. आंबे व्हॅली माहित आहे तुम्हाला? त्याच्यानंतर आपण तयार केलेला लवासा सिटी माहित आहे पुण्यामध्ये? हे लवासा सिटी आणि आंबे व्हॅली कुठं आहे? पश्चिम घाटातल्या जंगलात आहे. ही सगळी 5 स्टार सिटी तयार करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जंगलतोड झालेली आहे. हे मानत नसतील तरी सुद्धा मला माहित आहे, आम्हाला माहित आहे. मग आता अशी सगळी जर तुम्ही 5 स्टार सिटीज जर तुम्ही या जंगलामधून करणार असाल, पश्चिम घाटमध्ये करता, पश्चिम घाट जंगल राहणार कशाला? आणि तुम्हाला माहित आहे काही वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र शासनानं सुद्धा
हे जावळीचं जे खोरं आहे, कोयन्याचं जे खोरं आहे, कासचं पठार आहे, तिथं नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन तयार करण्याची संकल्पना राबवलेली होती. बर. आणि त्यांनी सुरूही काम केलेलं होतं. त्याला आम्ही प्रचंड विरोध केल्यामुळे ते काम थांबलं. आणि आता कास पठाराला नॅचरल वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाल्यामुळे आता त्यांना काही करता येत नाही. बर. म्हणजे एका दृष्टीने ते चांगलं झालं, तर ते प्रोटेक्टिव्ह झालं. बरोबर. बघा, म्हणजे शहरीकरणामुळे सुद्धा हे सगळं चाललंय. आता दुसरं घ्या, रस्ते विकास. मी कोल्हापूरचंच उदाहरण तुम्हाला देतोय. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मधून कोकणामध्ये जायला आज सुद्धा 7 घाट रस्ते आहेत. घाट रस्त्यांची गरज आहे, पण अजून 2 आता नवीन घाट रस्ते होणार आहेत. आणि त्याच्यातला एक घाट रस्ता तर चालूच आहे आता आपला, सोनवडे घाट, जो पाटगाववरून झारापला निघालेला आहे. त्याला मंजुरी दिली सरकारनं, आणि त्याच्यामध्ये 20 हेक्टर पश्चिम घाटातलं जंगल नष्ट झालेलं आहे. 20 हेक्टर. आणि तुम्हाला रस्त्याची गरज काय होती? शासकीय अधिकारी सांगतात, राजकीय लोक सांगतात की लोकांची मागणी आहे. अरे, लोकांची मागणी माहीत आहे मला, पण रस्ते विकासासाठी तुम्ही किती नष्ट करणार आहात ते एकदा बघा ना. म्हणजे मी कोल्हापूरचं तुम्हाला उदाहरण दिलं. दुसरं तुम्हाला माहित आहे, आत्ता सुद्धा रस्ता काम चालू आहे, पनवेल टू पणजी. या पनवेल टू पणजी रस्ता रुंदीकरण करत असताना तब्बल 40,000च्या वर झाडं तोडलेली आहेत. हा सुद्धा पश्चिम घाटातलाच भाग आहे ना. हो, पश्चिम घाटच पूर्ण आहे. मग तिथे तेच केलं ना. म्हणजे रस्ते विकासामध्ये काय काय चाललंय बघा. आणि आत्ता सांगायला हरकत नाही, अगदी अलीकडे एक नोटिफिकेशन निघालेली आहे. कर्नाटकमध्ये हुबळीपासून अंकोल्याला नवीन रेल्वे लाईन टाकायची, ब्रॉडगेज टाकायची आहे. आणि ती अभयारण्यामध्ये आहे, नॅशनल पार्कमध्ये आहे, टायगर प्रोजेक्टच्या शेजारी आहे, तरी सरकार मंजुरी देते. आणि सर्वात महत्वाचं, त्या प्रोजेक्टमध्ये 2,20,000 झाडं तुटली जाणार आहेत. मग तुम्ही ह्या रस्ते विकासामध्ये, आणि बाकीचे रस्ते विकास तुम्हाला माहित आहेत कसं कसं चालू आहे. समृद्धी मार्ग झाला, किती झाडं तोडली माहित आहे. परवा सांगलीमध्ये एका वृक्ष तोडतात म्हणून एवढे लोक एकत्र आले, पण एवढ्या संख्येनं वृक्ष तोडतायत ते कोण बघणार, हा मोठा प्रश्न आहे. एका वृक्षासाठी आम्ही झगडलो, हे खरोखर अभिमानाचं आहे, चांगलं आहे. पण हे लाखाची मी गोष्ट सांगवली, त्याच्यासाठी कोण झगडणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं रस्ते विकासासाठी एवढं आमचं चालू आहे. औद्योगिक प्रकल्प, एस्पेशली मायनिंग सारखे जे प्रकल्प आहेत, हे सगळे जंगलामध्येच घडतात. कोल्हापूर जिल्हा त्याच्यामध्ये माहित आहे काय काय मायनिंग करतात, कसं करतात. त्याच्यामध्ये चंदगड, आजरा, शाहूवाडी आणि तुमचा हा राधानगरी, याच्यामध्ये मायनिंगनं किती प्रचंड नुकसान केलेलं आहे आपल्याला माहिती आहे. त्यातली सगळी मायनिंग आम्ही लोकांनी थांबवले, आंदोलनं करून आणि कोर्टामध्ये केसेस घालून. बरोबर. पण सर्वात चांगलं उदाहरण देता येईल गोव्याचं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी या संवादामध्ये स्वागत करतोय. खरं तर तांत्रिक अडथळ्यांमुळं पुन्हा हा कार्यक्रम आपण सुरू करतोय. आजचा विषय जो होता तो म्हणजे जैवविविधता आणि इकोसेन्सिटिव्ह झोन. त्याच्यातला जैवविविधतेचा जो पार्ट होता तो आपण जाणून घेतलेला आहे. आपल्याबरोबर बासुळकर सर आहेत, ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ, आणि त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये निसर्गमित्र जी संस्था आहे त्या संस्थेचे सर अध्यक्ष सुद्धा आहेत. निसर्ग जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी ते कार्यरत आहेत. मगाशी जवळपास तासभर आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये जैवविविधता कशी आहे जगामध्ये, त्याच्या तुलनेमध्ये भारतामध्ये कशी आहे, आणि महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटापर्यंत आपण आलेलो होतो. आणि त्याच्यामध्ये आता इको सेन्सिटिव्ह झोन जो आहे त्या विषयावरती आपण आलेलो आहे. आणि सरांना माझा प्रश्न तोच आहे की सर, इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे काय? कसं आहे की आपल्याकडे जी फॉरेस्ट आहे, हो, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. हो, प्रोटेक्टेड फॉरेस्ट आणि रिझर्व्ह फॉरेस्ट. हो, प्रोटेक्टेड फॉरेस्टना पूर्ण कायद्याचं संरक्षण आहे. हो, तिथल्या जैवविविधतेला संरक्षण आहे. पण रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये किंवा रिझर्व्ह फॉरेस्ट सोडून जर बाकीच्या एरिया जर असतील, पण तिथं जैवविविधता जर मुबलक असेल, पण त्याला प्रोटेक्शन जर नसेल, तर तिथली जैवविविधता संकटग्रस्त होऊ शकते. खरं. त्याच्यासाठी इको सेन्सिटिव्ह झोन ही संकल्पना आहे. म्हणून आपल्याकडं जी काही अभयारण्य आहेत किंवा प्रोटेक्टेड एरियाज आहेत, हो, त्यांच्या बफर झोनच्या मार्जिन पासून 1 ते 10 किलोमीटर हा झोन आता इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर करावा, याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मग तो फक्त पश्चिम घाटासाठीच नियम लागू आहे असं नाही, पश्चिम घाटाच्या बाहेर सुद्धा आपल्याला तो लागू आहे. पण आता आपण जे पाहणार आहोत ते फक्त पश्चिम घाटाशी रिलेटेड असणाऱ्या इको सेन्सिटिव्ह झोन बद्दल माहिती घ्यायची.
तर महाराष्ट्र शासनानं सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोन तयार करण्याची प्रक्रिया काही वर्षापासून चालू केलेली आहे. आणि पश्चिम घाटामध्ये एकूण ही संख्या जी आहे ती आहे 2133. म्हणजे 2133 इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया मधली गावं ही पश्चिम घाटामधली महाराष्ट्रामधली आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटामध्ये ज्या सगळ्या प्रोटेक्टेड एरियाज आहेत त्या प्रोटेक्टेड एरियाजला लागून ही इको सेन्सिटिव्ह झोन्स गावं आता केलेली आहेत. त्याची संख्या आहे 2133. आता पुढं पहा की काही महिन्यापूर्वी या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपले केंद्रीय पर्यावरण मंत्री जे आहेत प्रकाश जावडेकर त्यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आणि पश्चिम घाटामध्ये एकूण जे 6 स्टेट आहेत त्या सगळ्या 6 स्टेटच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स मधून संपर्क साधला. आणि आता पश्चिम घाटामध्ये इको सेन्सिटिव्ह झोनची तुम्ही अंमलबजावणी कशी कशी केलेली आहे याची माहिती केंद्राला द्या याच्यासाठी ती व्हिडिओ कॉन्फरन्स होती. त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अनेक राज्यांनी इको सेन्सिटिव्ह झोनला विरोधच केलेला आहे. त्यांना नकोच आहे कारण विकास करायचा आहे सगळ्यात. मग आता महाराष्ट्रातल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी काय केलं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी 2133 जी इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येणारी गावं आहेत पश्चिम घाटातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या तर त्याच्यापैकी 388 गावं ही इको सेन्सिटिव्ह झोन मधून वगळावीत अशी विनंती केलेली आहे. तिथे डेव्हलपमेंट करायची. आता पुढे बघा आणि 347 गावं नव्याने समाविष्ट करा असा त्यांचा दावा आहे. आता पुढे ऐका 2133 एकूण जी इको सेन्सिटिव्ह गावं आहेत त्यापैकी 388 गावं इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन मधून वगळा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 347 गावं नव्यानं ऍड करा असं त्यांचं म्हणणं आहे. अशी त्यांनी त्यांच्याकडे शिफारस केली. आता पुढे बघा आता ही 388 गावं का वगळा म्हणतात ते बघूया प्रथम. ही 388 जी गावं आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की त्यातली 289 गावं ही इको सेन्सिटिव्ह झोनच्या बाहेर आहेत असा त्यांचा दावा आहे. म्हणजे शासनाचा महाराष्ट्र शासनाचा दावा आहे. राहिलेली 99 गावं जी आहेत राहिलेली 99 गावं जी आहेत त्यांचा दावा असा आहे की ही 99 गावं आम्हाला विकासासाठी हवी आहेत. असं त्यांनी मागणी 99 वगळा असं विनंती त्यासाठी चालली नाही. वगळा जी आहेत 289 गावं 388 वगळा म्हणतात ते. त्या 388 पैकी 289 गावं जी आहेत ही त्यांचा दावा असा आहे की ती संवेदनशील क्षेत्रामध्येच नाही आहे त्यामुळे ती वगळा. आणि राहिलेली 99 गावं जी आहेत ही 99 गावं आम्हाला डेव्हलपमेंटसाठी राखीव द्या. म्हणजे त्याचा हक्क त्यांनी सोडावा त्याच्यावरचा किंवा ती इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन नको आहे. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ते 347 गावं परत घाला म्हणतात दुसरी घाला म्हणतात. खरं म्हणजे याचं सर्वेक्षण झालं पाहिजे परीक्षण झालं पाहिजे त्याच्यानंतर होणार आहे. त्यांनी फक्त विनंती केलेली आहे शिफारस केलेली आहे आणि मागणी केलेली आहे. आता याच्यामध्ये धोके काय आहेत बघा. या 99 गावामध्ये पैकी 56 गावं जी आहेत तिथं त्यांना औद्योगिक विकास करायचा आहे आणि तिथं MIDC उभा करायचे आहेत. लक्षात आलं. या 56 गावापैकी 46 गावं रायगड जिल्ह्यातली आहेत. पुणे जिल्ह्यातल्या 6 आहेत. ठाण्यामधले 2 आहेत. रत्नागिरीमधला 1 आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधलं 1 गाव आहे. तिथं त्यांना MIDC डेव्हलप करायची. लक्षात आलं. आता पुढची 19 गावं जी आहेत ह्या 19 गावामध्ये आमच्या महाराष्ट्र शासनाला तिथं मायनिंग सुरू करायचं. आता या 19 गावा जी मायनिंगसाठी मागितलेली आहेत त्याच्यापैकी 17 गावं कोल्हापूर जिल्ह्यातली आहेत आणि 2 गावं सिंधुदुर्ग मधली आहेत. आता राहिलेली 24 गावं जी आहेत ती गावं स्पेशल झोन म्हणून आम्हाला डेव्हलप करायची आहेत म्हणून ती वगळा अशी त्यांची विनंती आहे. आता हा स्पेशल झोन म्हणजे काय आहे ते अजूनही सुस्पष्ट झालेलं नाही. म्हणजे एकूण 99 गावामध्ये त्यांना विकास प्रकल्प राबवायचे हे मात्र सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे 19 गावं मायनिंगसाठी मागतात ते. आणि मायनिंगमुळं जैवविविधतेचं आणि पर्यावरणाचं अफाट नुकसान होतं.
जे कोल्हापूर जिल्ह्यानं आजपर्यंत भोगलेलं आहे. होय. पण तरी सुद्धा त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातली 17 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली 2 अशी गावं त्यांना काय करायची आहे, अजूनही मायनिंगसाठी mining करायची. आता जी 289 गावं इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोनच्या बाहेर आहेत असं त्यांचा दावा आहे. बर. त्या 289 गावापैकी 106 गावं रायगडमधली आहेत, 98 गावं रत्नागिरीमधली आहेत, बर. 89 गावं जी आहेत ती सिंधुदुर्गमधली आहेत, 31 गावं जिल्ह्यातली आहेत, बर. 20 पुण्यामधली आहेत, 15 नाशिक जिल्ह्यातली आहेत, 14 ठाणे जिल्ह्यातली आहेत आणि 11 गावं जी आहेत ती सातारा जिल्ह्यातली आहेत. आता यांच्याबद्दल त्यांचं म्हणणं असं आहे, म्हणजे आपल्या राज्य शासनाचं असं म्हणणं आहे की ती गावं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नाहीतच असा त्यांचा दावा आहे. बर. मग पहिल्यांदा ही का केली हा प्रश्न आहेच की. होय. अगदी बरोबर ना. हो हो. मग ही पहिल्यांदा सेन्सिटिव्ह होती, आता सेन्सिटिव्ह नाही का, असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावेळी कुठल्या आधारावरती केली सेन्सिटिव्ह? म्हणून आम्ही लोकांनी अशी मागणी केली की परत एकदा रिसर्वे करा तुम्ही. हो. आणि ही जी मागणी केलेली आहे ही सगळी फेटाळून लावा. बर. आता का फेटाळून लावा त्याचं अजून एक मला थोडक्यात सांगायचं आहे. आता मायनिंगसाठी जे 19 आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधली 17 आणि मी मगाशी सांगितलं तसं सिंधुदुर्ग मधली 2 आहेत. सुरुवातीला सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोन तयार करत असताना जेव्हा त्यांनी 2133 गावं केली त्यावेळी फक्त शासकीय इंटरेस्टमुळे सावंतवाडी जवळ असणारा दोडामार्ग जो तालुका आहे तो इको सेन्सिटिव्ह असून सुद्धा इको सेन्सिटिव्ह पासून मुक्त करून ठेवला त्याने. म्हणजे कुठला द्यायचा किंवा नाही हे कुणाच्या हातामध्ये राहिलं, तिथल्या इकॉलॉजीवर नाही, तिथल्या जैवविविधतेवर नाही, तिथल्या संवेदनशीलतेवर नाही. राजकीय इंटरेस्ट शासकीय इंटरेस्ट असेल तर तो संवेदनशील, नसेल तर तो संवेदनशील नाही. असा जर प्रकार असेल तर त्याला काही अर्थच नाही ना. बरोबर. आणि म्हणून त्यांनी काय केलं होतं की एंटायर दोडामार्ग तालुका जो हत्तीचा आणि वाघाचा भ्रमण मार्ग आहे, बर. कर्नाटक मधून येणारे हत्ती सगळे तिथं येतात, तिथं वाघ सुद्धा आहेत, त्यांचा तो भ्रमण मार्ग आहे म्हणजे कॉरिडॉर आहे. असं असताना सुद्धा त्यांनी काय केलं, तो तालुका पूर्ण वगळलेला होता. फक्त या शासनाला, आपल्या महाराष्ट्र शासनाला मला धन्यवाद द्यायचे आहेत की तोच आत्ता दोडामार्ग हा तालुका त्यांनी आत्ता तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केला. फक्त आम्हा लोकांची, अभ्यासकांची आणि पर्यावरणवादी किंवा पर्यावरण प्रेमींची ही इच्छा होती की चंदगड पासून दोडामार्ग पर्यंत म्हणजे तिलारी धरणापासून दोडामार्ग पर्यंत पूर्ण सगळा भाग जो आहे तर तो त्यांनी अभयारण्य म्हणून डिक्लेअर करावा असं आमचं म्हणणं होतं. पण त्यांनी फक्त 29.53 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे रफली 30 स्क्वेअर किलोमीटर एवढाच एरिया त्यांनी काय केलेला आता, फक्त 30 स्क्वेअर किलोमीटर एवढाच आता त्यांनी तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून केलेला आहे. अगोदर काहीच नव्हता, त्यापेक्षा केला, याच्याबद्दल त्यांना धन्यवाद. आता पुढं मगाशी मी जसं सांगितलं की 99 गावं वगळा जे म्हणतात ते, कारण तिथं त्यांना विकास करायचा आहे. आता बघा, आता शासन म्हणजे राज्यकर्ते आणि शासकीय अधिकारी याच्यामध्ये मतभेद आहेत आता लक्षात यायला लागलेला आहे. ज्यावेळी आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मागणी केली की ही 99 गावं जी आहेत जिथं त्यांना औद्योगिक विकास करायचा आहे, मायनिंग करायचं आहे, स्पेशल झोन करायचे आहेत, या 99 गावापैकी काही गावं जी आहेत ही आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातली आहेत. ते मुख्यमंत्र्यांना माहित नव्हतं का, हा मोठा प्रश्न आहे. बरोबर. म्हणून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभाग जो आहे आपला, त्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांना अशी विनंती केली की तुम्ही जी गावं डिक्लेअर केलेली आहेत ना वगळा म्हणून, त्याच्यामधली 27 गावं वगळू नका अशी त्यांना विनंती केली. कुणी? सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी विनंती कोणाला केली? आपल्या मुख्यमंत्र्यांना केली. याचं कारण काय माहिती आहे का? बघा कसा गोंधळ आहे. त्यातली 11 गावं जी आहेत, 27 पैकी 11 गावं जी त्यांनी मागणी केली म्हणजे सांगितली, ती 11 गावं व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील प्रदेशातली आहेत. बरोबर. रिझर्व ठेवलेली आहेत ती. म्हणजे ती अतिसंवेदनशील क्षेत्र, मग ते वगळा कसं काय म्हणतात? बरोबर. आता पुढं बघा, त्यातली सांगलीमधलं 1, कोल्हापूरमधली 8, साताऱ्यामधलं 1 आणि रत्नागिरीमधलं 1 आहे. आणि हे सगळी व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील भूप्रदेशातली आहेत. मागणी का झाली हा महत्वाचा प्रश्न आहे. पुढं
16 गावं जी आहेत राहिलेली, 27 म्हणतात ना, त्यातल्या 11 पाहिलं आपण. आता राहिलेली जी 16 गावं आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंटनं असं स्पष्टपणे सांगितलं की ही 16 गावं जी आहेत हे हत्ती आणि वाघांचा भ्रमणमार्ग आहे, म्हणजे कॉरिडॉर आहे. कॉरिडॉर आहे. आणि तो जर तुम्ही डिस्टर्ब केला तर प्रॉब्लेम येणार आहे. बरोबर. त्यामुळे ती गावं तर तुम्ही हे करू नका. त्याच्यामधली 3 गावं कोल्हापूरमधली आहेत, बरं. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली, आणि राहिलेली 13 सिंधुदुर्ग मधली आहेत. म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटनं मागणी केली, म्हणजे कोणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या विभागानं मागणी अशी केली की ही 27 गावं तुम्ही सर हे करू नका, वगळू नका, कारण ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये. मग मला सांगा, हा ताळमेळ कुठं नाही आहे का? हा स्पष्ट होतं. आता पुढं ही जी 27 गावं वगळा म्हटलेत ना, ही 27 गावं ज्याच्यामध्ये त्यांना मायनिंग करायचं. ओके, मायनिंगसाठी. हो. जे मायनिंग म्हणजे डेव्हलपमेंटसाठी इतका हट्टाहास चाललेला आहे. मी सांगितलं की 37% जंगलच आहे भारतामध्ये, फक्त 20% जंगलच शिल्लक राहिलेलं आहे. बरोबर. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळं वनं टिकवणं गरजेचं आहे. त्यामुळं विकास करत असताना आपल्या अपेक्षा ज्या आहेत त्या कुठेतरी मर्यादित ठेवल्या पाहिजेत. अगदी बरोबर. माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला कितीही दिलं तर त्याला अपुरे आहे. त्यामुळे जर आपण अपेक्षा जर कमी ठेवल्या तर हे सगळं होऊ शकतं. म्हणून इको सेन्सिटिव्ह झोनचं महत्व, बायोडायव्हर्सिटीचं महत्व, आपल्या पश्चिम घाटाचं महत्व, आपल्या दृष्टीनं काय आहे हे जाणून घेण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र आपल्याला हे सगळं करता येण्यासारखं आहे. मग याच्यासाठी बायोडायव्हर्सिटी बोर्ड जो आहे, खरं म्हणजे यांनी त्याच्यामध्ये सभा घेऊन हा बायोडायव्हर्सिटी बद्दल मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये प्रसारित करायला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये बायोडायव्हर्सिटी बोर्डाची आणि जैवविविधता मंडळाची स्थापना करायची. हा नियम सुप्रीम कोर्टानं कायदा सांगितलेला आहे, पण तरी सुद्धा समाधानकारक काम झालेलं नाही. म्हणजे आपण जैवविविधतेनं समृद्ध असून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये जैवविविधता मंडळं सुद्धा आपण तयार केलेली नाहीत. अनेक तालुक्यामध्ये मंडळं तयार झालेली नाहीत. काही ठिकाणी फक्त नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा स्तरावर आणि काही तालुका स्तरावर झालेली आहेत. बाकीच्यामध्ये काही नाही. जिथं तयार झालेली आहे ती सुद्धा काही फार चांगल्या पद्धतीनं काम झालेलं नाही, असं कॉमेंट स्वतः माधव गाडगीळांनी केलेलं आहे. माधव गाडगीळ असं म्हणतात की हा जो प्रकार आहे ना, हे एक प्रकारचं फक्त कागद रंगवण्याचं नाटक चालू आहे. मग मी इतका वेळ तुम्हाला सांगितलं की एवढी मोठी जैवविविधता आहे, इको सेन्सिटिव्हली आपण एवढा महत्वाचं आहे, पण आपल्याला साधं जैवविविधता मंडळाची स्थापना करता येत नाही. जैवविविधता नोटबुक म्हणजे त्याची नोंद वही तयार करता येत नाही. ही जर झाली तर एक सर्वात मोठा फायदा आहे की तिथल्या जैवविविधतेवर त्या स्थानिकांचा अधिकार राहणार, आणि तो अधिकार आमच्या शासकीय अधिकाऱ्यांना, मी अगदी स्पष्टपणे सांगतो, आणि आमच्या राजकीय लोकांना ते त्यांच्या हातात द्यायचं नाही. म्हणून इको सेन्सिटिव्ह झोन बद्दल उदासीनता आहे. पण आता स्वतः जनतेनं हे ठरवावं की आपल्याला जैवविविधता महत्वाची आहे का नाही, हा पश्चिम घाट वाचवायचा आहे का नाही, इको सेन्सिटिव्ह झोनची अंमलबजावणी शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीनं करायची का नाही, हे सगळं जनतेनं जर ठरवलं आणि बायोडायव्हर्सिटी बोर्डाने याबद्दल जर जनजागृती केली, माझ्यासारख्या या विषयामध्ये असणाऱ्या काही एक्सपर्टने अशा प्रकारचं जर काम केलं, तर मला वाटतंय आपल्या पश्चिम घाटातली जैवविविधता वाचू शकेल. धन्यवाद. जवळपास मला वाटतं 2 तासांपेक्षा जास्त अधिक वेळ सरांनी जैवविविधता आणि इको सेन्सिटिव्ह झोन, त्याच्यामध्ये पश्चिम घाटाचं सुद्धा आपण बऱ्यापैकी सर्वांगीण वेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा उहापोह केला असं म्हणायला हरकत नाही. काही शासकीय स्तरावरती अनास्था आहेत त्या दूर होऊन पर्यावरणाचं जतन, संवर्धन आणि संरक्षण व्हावं, इतकीच अपेक्षा आजच्या या जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्तानं व्यक्त करूयात. आणि एवढं विस्तृत मार्गदर्शन बाचुगड सरांनी यांनी केलं त्याबद्दल पुढारी परिवाराच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची आजच्या या कार्यक्रमातून रजा घेतो. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.